हॅलो 11:04 झाले. काय येस सर येस सर पाठवले परत पाठव.
जायभावे साहेब आताच कनेक्ट होत आहेत. 1-2 मिनिटांमध्ये आपण सुरू करूया. सर्वांनी आपले ऑडिओ आहेत ते म्यूट ठेवा. जून Good morning. Hello. Hello. हा Hello. हा सर येतो. हो. एक मिनिट येतोय ना? चालू करा. I'm ready. येस दिवाणी साहेब चालू करा. शहापूर न्यायालय वकील संघटना आयोजित वेबिनार मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजचं जे व्याख्यान आहे हे 9वं व्याख्यान आहे. आजचे व्याख्याते ऍडव्होकेट जयंत जायभावे सर आणि आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. शहापूर न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष आदरणीय जगदीशजी वारगडे साहेब, आपणास विनंती आहे की आजच्या व्याख्यानासाठीचं प्रास्ताविक आपण करावं. नमस्कार. सर्व सहभागी पार्टिसिपंट्सचं शहापूर न्यायालय वकील संघटनेकडून मी स्वागत करतो. आजचं हे जे व्याख्यान आहे शहापूर न्यायालय वकील संघटना आयोजित कायदेविषयक व्याख्यानमालेतलं पर्व 2, त्याच्यातलं आजचं 9वं व्याख्यान आहे. आणि आजचं आपले सौभाग्य आहे की ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आज अनेक आपले वकील सहकारी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. फेसबुकच्या माध्यमातून जॉईन झालेले, झूमच्या माध्यमातून जॉईन झालेले आहेत. असे जयंतजी जायभावे साहेब जे महाराष्ट्र गोवा वकील परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत, तसेच आजच्या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटना ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष श्री प्रशांतजी कदम साहेब या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. मी ऍडव्होकेट प्रशांतजी कदम साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजचे जे वक्ते आहेत जयंतजी जायभावे साहेब यांचा व्यक्ती परिचय सर्व पार्टिसिपंट्सना करून द्यावा. कदम साहेब. ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष प्रशांतजी कदम सर. नमस्कार. 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 मी ऍडव्होकेट प्रशांत कदम, ठाणे जिल्हा वकील संघटनेचा अध्यक्ष. शहापूर वकील संघटनेने आयोजित केलेल्या कायदेविषयक आजचं 9वं व्याख्यान. आपण आधीची सर्व व्याख्यानं ऐकलेली, अतिशय सुंदर व्याख्यान झालेले. व्याख्यानातला एक अविभाज्य भाग म्हणजे वक्त्यांची ओळख करून देणं, आणि ती जबाबदारी आज शहापूर वकील संघटनेने माझ्यावरती टाकलेली आहे. आजच्या या 9व्या व्याख्यानासाठी शहापूर संघटनेने
सर्वांच्याच परिचयाचे असलेले एक नामवंत वकील म्हणून ज्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे, वकिलांसाठी, त्यांच्या हितासाठी, त्यांच्या भल्यासाठी कायम काही ना काही उपक्रम, काही ना काही त्या योजना राबवत असलेले दिवाणी कायद्यातील प्रतिष्ठित वकील असे ऍडव्होकेट श्री जयंत जायभावे सर यांना आमंत्रित केलेले. मी शहापूर वकील संघटनेतर्फे जायभावे सरांना धन्यवाद म्हणतो. त्यांनी संघटनेने दिलेल्या आमंत्रणानं स्वीकारलं आणि आज ते व्याख्यानासाठी आपल्या इथे आलेले आहेत. आता खरं म्हणजे ज्या व्यक्तीला अख्खं महाराष्ट्र ओळखतं त्या व्यक्तीचा परिचय थोडक्यात करून देण्याची जबाबदारी माझ्यावर संघटनेने, शहापूर वकील संघटनेने दिलेली आहे. तरी पण कार्यक्रमाचा हा भाग असल्यामुळे मी जायभावे सरांबद्दल थोडीशी माहिती आपल्याला देतो. जायभावे सर हे राज्य विधी आयोगाचे सदस्य होते साधारणपणे सन 2000 ते 2012 पर्यंत. 2004 पासून ते आजपर्यंत ते महाराष्ट्र गोवा वकील परिषदेचे सदस्य, आपण सगळे ओळखतोय त्यांना, की वकील परिषदेच्या माध्यमातून त्यांनी केलेली कामं, त्यांनी राबवलेले उपक्रम आपण नेहमी बघतो. म्हणजे 2004 पासून आजपर्यंत जे ते बार काउन्सिलचे सदस्य आपल्याला सगळ्यांना माहिती. 11-12 ते महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे चेअरमन होते 2011 आणि 2010 आणि 2011 मध्ये. 2019 पासून आजपर्यंत बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या विधी शिक्षण समितीचे बार काउन्सिल समितीचे ते सदस्य आहे. तसंच महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई आता सुरू झालेले त्याचे सुद्धा ते सध्या सदस्य आहे. साहेबांची विशेष म्हणजे लॉ कॉलेजेस, सेमिनार, युनिव्हर्सिटीज मध्ये त्यांनी अगणित लेक्चर्स दिलेली आहेत. अशा प्रकारचे वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत. साहेबांचं सगळ्यात विशेष म्हणजे काय, अशा प्रकारे विविध पदे भूषवताना त्यांनी त्या पदांच्या माध्यमातून अनेक लक्षणीय कामं केलेली आहेत. म्हणजे ती बरीच कामं, म्हणजे आपल्याला माहिती आहे की बार काउन्सिलच्या माध्यमातून जे जिल्ह्यात IT लायब्ररी आता सुरू केलेली आहे, जिल्ह्यात नाही आता तर तालुक्यांमध्ये पण ITI लायब्ररी सुरू झालेली आहे, त्याचं सर्व श्रेय जायभावे सरांना जातं. म्यूट ट्रायल स्पर्धा त्यांनी सुरू केलेली आहे. वकिलांसाठी क्लेबच्या माध्यमातून मार्गदर्शनाचे अनेक उपक्रम सुरू केलेले. म्हणजे क्लेबचे तर कार्यक्रम जिल्होजिल्ही तालुक्याच्या ठिकाणी होतच असतात. त्या माध्यमातून वकिलांचे प्रशिक्षणाचे कार्यक्रम चालू असतात आणि त्याचं बरीच अंशी श्रेय हे जायभावे सरांना जाते. ज्युडिशियल सर्व्हिसेसच्या परीक्षा करता तयारी करण्यासाठी ज्युडिशियल सर्व्हिस अँड करिअर सारख्या उपक्रमाची सुद्धा संकल्पना सरांनी मांडली आणि ती संकल्पना नुसती मांडली नाही तर ती यशस्वी करून दाखवली. त्या उपक्रमाच्या माध्यमातून बरेचसे न्यायाधीश तयार झालेले. आपल्याला ह्या गोष्टींची सगळ्यांची माहिती आहे, आपल्या सगळ्यांना ज्ञान आहे. असा हरहुन्नरी वकिली क्षेत्रातला एक दिग्गज वकील आज आपल्याला लाभलेला आहे. मी खरोखर त्यांचं स्वागत करतो. मला माहिती आहे आपण सरांना ऐकण्यासाठी सगळे आतुर आहात. मी माझे त्यामुळे 2 शब्द संपवतो. शहापूर वकील संघटनेने मला ही जी संधी दिली की सरांसारख्या एका मोठ्या वकिलाची परिचय करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद कदम साहेब. मी आता आजचे जे वक्ते आहेत जायभावे साहेब त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सर आपलं अनम्यूट करावं. येतोय आवाज माझा? येतोय सर, येतोय. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. शहापूर वकील संघाच्या या उपक्रमामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल आपले मनपूर्वक प्रथमतः आभार मानतो. शहापूर वकील संघ ठाणे जिल्ह्यामध्ये असला तरी मला गेल्या माझ्या निवडणुकीची आठवण येते. काही ओळख नसताना 2004 साली मी शहापूर वकील संघामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने गेलो होतो आणि असं ठरवलं होतं की बाकी काही बोलायचं नाही, वकिलीच्या व्यवसायाबद्दल आणि कायद्याबद्दलच फक्त बोलायचं. आणि त्यावेळेस नवीनच सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये 2002ची अमेंडमेंट आली होती. ऑर्डर 18 रूल 4 प्रमाणे चीफ
एक्झामिनेशन ॲफिडेव्हिटनं द्यायचं का नाही द्यायचं या विषयावर चर्चा सुरू झाली आणि मी माझं मत मांडलं. आणि मला अतिशय अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये असेही बार आहेत की जे निवडणुकीच्या काळात देखील केवळ ज्ञानाला आणि ज्ञानालाच महत्त्व देतात. त्या सगळ्या चर्चेनंतर शहापूर बारची खऱ्या अर्थानं काहीही व्यक्तिगत ओळख नसताना केवळ कायद्याचा विचार म्हणून जी चर्चा झाली त्या आधारे तिथल्या ज्येष्ठ वकिलांपासून ज्युनियर वकिलांनी अतिशय सहकार्य निवडणुकीमध्ये केलं. आणि ते यासाठी केलं की कायद्याची चर्चा त्यांना योग्य वाटली. आणि म्हणून त्यानंतरचा जो ऋणानुबंध आहे शहापूर बारशी असेल आणि नंतर पूर्ण ठाणे जिल्हा वकील संघाशी असेल, जिल्ह्यातल्या सगळ्याच बारशी असेल, हा अतिशय घनिष्ठ झाला. त्या काळामध्ये माझे सहकारी आणि मला मोठ्या भावासारखे असणारे बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट प्रमोद पाटील आणि त्यानंतर माझे अतिशय जवळचे मित्र सहकारी गजाननराव चव्हाण यांच्यामुळे सगळ्याच बारशी ठाणे जिल्ह्यातल्या अतिशय जवळीक निर्माण झाली. मग ते अप्पासाहेब असतील, संजय जी असतील आमचे, या सगळ्यांशी आमचा अतिशय जवळचा संबंध आला. आणि म्हणून आपल्यापाशी संवाद करताना मला अतिशय आनंद होतोय. खरं म्हटलं तर लॉकडाऊनचा पिरियड आहे. कोरोनानी प्रत्येकाच्याच मनामध्ये काही प्रमाणामध्ये नैराश्य निर्माण केलेलं निश्चित आहे. नक्की काय हा खरंच एका युगाचा अंत आहे का, इथपर्यंत लोकांच्या मनामध्ये भावना वेगवेगळ्या आज काम करतायत. अशा परिस्थितीमध्ये या भावनांना वरचढ करणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती मला असं वाटतं की एकत्रित येऊन संवाद करणं. कोरोनानं आता एकत्रित यायला देखील बंधनं निर्माण केली आहेत. पण आज आपल्या हातामध्ये माध्यम आहे. आपण इलेक्ट्रॉनिक एरामध्ये जगतो आहोत आणि त्यामुळं या माध्यमांचा वापर करून आता आपण जो काही संवाद घडवत आहात तो केवळ एक उपक्रम म्हणून तर चांगला आहेच, पण त्याबरोबर मानसिकता, वकिलांची जी काही नैराश्याकडे जाणारी मानसिकता आहे त्यापासून त्यांना लांब ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त असा उपक्रम मी समजतो. आणि त्यामुळे महाराष्ट्रातले अनेक बार करतायत, बार काउन्सिल देखील करते, अनेक हे करतायत. परंतु शहापूर बार एक तालुका बार त्यामध्ये आघाडीनं हे काम करतोय आणि तितक्याच ताकदीनं त्यांना ठाणे वकील संघ देखील, जिल्हा वकील संघ, आमचे मित्र अध्यक्ष अप्पासाहेब कदम असतील आणि त्यांचे सगळे सहकारी ज्या पद्धतीने मदत करतायत त्यातून खऱ्या अर्थानं एक चांगलं स्पिरिट आम्हाला बघायला मिळतंय आणि आम्हाला त्याचा अतिशय अभिमान वाटतो. आजच्या विषयाबद्दल त्यामुळे बोलायचं तर सिव्हिल प्रोसिजर कोड हा काही तसं कोणी कोणाला व्याख्यान द्यावा असा विषय नाही. किंबहुना जर मी सीपीसीवर बोलतो असं म्हटलं तर पुष्कळ वेळा आढ्या पडलेलाच मला तरी आढळतात. कारण 2-3 आहेत. पहिली भावना प्रॅक्टिसिंग वकिलाच्या मनामध्ये असतं की काय बोलायचं सीपीसी बद्दल, काय त्याची बोलायचं काय, ही एक भावना असते. आणि आहे एक प्रोसिजर आहे, इट्स नॉट अ सबस्टॅन्शियल लॉ, इट इज अ प्रोसिजर. अशा प्रकारची भावना असल्यामुळं मग त्या प्रोसिजर बद्दल काय माहितीच आहे आपल्याला, सगळं आपण करतच असतो ना दररोज. प्रॅक्टिस करणारे 2-5 वर्ष झाले की साधारणतः प्रत्येकाला माहितीच असतं ते. असा एक सूर आहे. दुसरा सूर असा आहे की कशाला पडायचं त्या भानगडीत, बघू ना लागेल तेव्हा. एवढा मोठा तो हेवी दस्तऐवज आहे, त्यामध्ये आपण भानगडीत पडून व्याख्यान वगैरे करून कशाला करायचं. त्यात लॉकडाऊनचा पिरियड, काहीतरी थोडंसं हलकं फुलकं किंवा काहीतरी खरोखर मेंदूला चालना देणारं असं बोललं पाहिजे, असा एक विचार येतो. पण प्रश्न असा आहे की दिवाणी प्रक्रियेमध्ये आपल्याला दिवाणी दाव्याचे काम करत असताना जो काही दृष्टिकोन शिकताना मिळतो, वकिली करताना मिळतो, त्या दृष्टिकोनाला आपण कधी तपासून पाहतो का, असा मला प्रश्न ज्यावेळेस मी सिव्हिल प्रोसिजर कोडवरचं पुस्तक लिहायला घेतलं 2004 साली, त्यावेळेस मला पडला. आणि तो केव्हा पडला, ज्यावेळेस मी त्या सिव्हिल प्रोसिजर कोडचं इंडेक्स वाचून पूर्ण केलं. मित्रांनो, आता तसं तेव्हापर्यंत मलाही
एक 20-22 वर्ष झालेली होती वकिली करून, मुख्यतः दिवाणी स्वरूपाची प्रॅक्टिस. आणि मग मलाही तीच भावना होती. पण असंच काही एकांत 15 दिवसाचा मिळाला काही कारणानं, आणि मी ठरवलं की आपण जर इंडेक्स वाचूया. इंडेक्स वाचल्यानंतर कळालं की आपल्याला सीपीसीच्या मागचा खरा दृष्टिकोन समजलेला नाही. आपण पुन्हा एकदा त्याचं अवलोकन करूया. आणि त्यानंतर मग मी ठरवलं की याच्यावर आपण ज्या पद्धतीनं वकिली करतो ती पद्धत आणि प्रत्यक्षात असणारी सीपीसी याची तुलनात्मक विचार करून आपण किती वापर करतोय, कसा वापर करतोय, तो बरोबर आहे का, याचा आपण विचार करूया. आणि त्या विचारातनच मला सीपीसी अप्रोच टू सिव्हिल ट्रायल या पुस्तकाची संकल्पना सुचली आणि मग ते मी पुस्तक लिहिलं. बऱ्याच लोकांना ते उपयोगाचं पडतं असं लोक सांगतात. प्रश्न हा आहे की सिव्हिल प्रोसिजर कोड आपण प्रॅक्टिसमध्ये अतिशय गरजेपुरतं वापरतो. गरजेपुरतं म्हणजे काय, तर कुठे काही लागलं तर आपण बरेच वेळा आजकालच्या जमान्यामध्ये तर नेटवरनं एखादा केस लॉ शोधून काढतो की चला ऑर्डर 8 रूल काय, अमुक अमुक काय केस लॉ आहे बघा, तेवढा आपण वापरतो, कोर्टाला देतो. बऱ्याच वेळा आपण तरतुदींकडे करे जाण्याचा देखील आपला जो काही प्रसंग असतो तो कमी येतो. मग एक आपण टोटल बर्ड आय व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करत नाही. मुंबई उच्च न्यायालयाचे एक अतिशय प्रख्यात असे न्यायमूर्ती होते, नावे सांगायला हरकत नाही, मुतालिक साहेब. आणि अतिशय तरुण वकील असताना त्यांचं व्याख्यान दिवाणी प्रक्रिया या विषयावर ऐकायला मला मिळालं होतं. आणि त्यांनी सांगितलं होतं की आपण ज्या सिव्हिल प्रोसिजर कोडचा वापर करून दिवाणी प्रॅक्टिस करतो त्या सिव्हिल प्रोसिजर कोडचा संपूर्ण बेर ऍक्ट वर्षातून किमान एकदा त्या वकिलानं सेक्शन 1 पासून त्याच्या शेवटपर्यंत पूर्णपणे वाचला पाहिजे. वर्षातनं एकदा. एव्हिडन्स ऍक्ट वर्षातनं एकदा बेअर ऍक्ट वाचला पाहिजे. आणि ते विसरून गेलो. मग या दोन्ही गोष्टींची जाणीव मला जरा 20-22 वर्ष झाल्यानंतर समजली की नाही, हे आपण चुकलो, आपण हे बघायला पाहिजे होतं. आणि त्यानंतर मग मी हा विषय निवडला, बऱ्याच ठिकाणी व्याख्यानं दिली. सुरुवातीला लोकांना ते कंटाळवाणा वाटतो, पण मला असं वाटतं की संपल्यानंतर लोकांना असं वाटतं की आपण या दृष्टीनं विचार करायला हरकत नाही. त्यामुळे आजच्या व्याख्यानामध्ये देखील प्रयत्न हाच राहणार आहे की मी माझा दृष्टिकोन, मला जो दृष्टिकोन वाटतो, मला त्याची जी काही उपयुक्तता वाटते, मला जे वाटतंय तो माझा एक विचार आहे, माझं एक परसेप्शन आहे, ते मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. डोंट कन्सिडर दॅट आय एम टीचिंग यू. नोबडी कॅन टीच यू. आणि त्याच्यामुळं सिव्हिल प्रोसिजर कोड बद्दलचा माझा एक दृष्टिकोन मी या ठिकाणी आपल्याशी शेअर करण्याकरता खऱ्या अर्थानं आज आलेलो आहे. म्हणून त्याला आपण बर्ड आय व्ह्यू असं देखील मी आपले संयोजक वरगडे साहेब आहेत त्यांना म्हटलं होतं की त्याला तुम्ही जर द्यायचा असेल टॉपिक सिव्हिल प्रोसिजर कोड, बर्ड व्ह्यू फॉर अ प्रॅक्टिसिंग सिव्हिल प्रॅक्टिसिंग लॉयर असं आपण त्याला देऊया. आणि म्हणून आपण त्याच्याकडे त्याच दृष्टीने बघूया. आता सीपीसी याचं जे आपण पूर्ण नाव बघितलं तर सिव्हिल प्रोसिजर कोड आहे. मग पहिला प्रश्न इथे असं पडतो की नक्की काय आहे याच्यामध्ये, काय काय समाविष्ट केलेलं आहे या पूर्ण दस्तऐवजामध्ये, एकंदर कशा कशाचा समावेश आहे, हा एक प्रश्न येतो. दुसरा प्रश्न येतो की याला कोड का म्हटलंय, याला ऍक्ट का नाही म्हटलं. सिव्हिल प्रोसिजर ऍक्ट, एव्हिडन्स ऍक्ट आहे, इतर ऍक्ट असतात. सिव्हिल प्रोसिजर कोड का म्हटलेलं आहे. कोड काही गोष्टींना म्हटलंय, जसं क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे, सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आहे, काही बाकीचे ऍक्ट आहेत. कोड थोडे आहेत, ऍक्ट बरेच आहेत. मग का कोड का म्हटलं. आपण सगळे जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर काम करणारी माणसं आहोत. आपल्याला साधा नियम आपल्या ज्येष्ठ वकिलांनी शिकवलेला आहे की जर काही असा प्रश्न पडला तर पहिली मदत घ्यावी ती म्हणजे डिक्शनरीची. सीओडी कोड हा इंग्लिश शब्द का वापरला, कशाला विचार करायचा, आपण डिक्शनरीकडे जाऊया आणि मग कोड या शब्दाचा काय अर्थ आहे तो आपण बघूया. आपण जर बघितलं तर आपल्याला कळेल की कोड या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ आहे संग्रह. संग्रह अनेक गोष्टींना एकत्रित ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस त्याला संग्रह म्हणतात.
म्हणजे हा संग्रह आहे. मग संग्रह असला म्हणजे एकापेक्षा जास्त अधिक गोष्टी असल्या पाहिजेत. मग त्या कुठल्या आहेत? मग कोडमध्ये जर संग्रह असेल तर ऍक्ट मध्ये काय आहे? मग ऍक्ट आणि कोडमध्ये काय फरक आहे? असं जर आपण एकदा विचार करायला लागलो तर सीपीसी मध्ये काय आहे, त्याचा कसा वापर केला पाहिजे, त्याचं काय मूल्य आहे, काय अपेक्षित आहे कायद्याला, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की आपल्याला एक एक थोड्या वकिलीच्या दृष्टिकोनातनं आपल्या समोर येऊ लागतात. आणि शेवटी वकिलांना काय बाळगायचं असतं? एखाद्या कायद्याचं दृष्टिकोन बाळगायचा असतो असं मला नेहमीच वाटतं. कायद्याच्या तरतुदी त्याच्या तोंडपाठ असण्याची गरज नाहीये, नसाव्यात. असल्या तर चांगल्या आहेत, ते काही कोणाला काही अडचणीचं नाहीये. पण त्यासाठी प्रत्येक वकिलांना प्रत्येक कायदा जर पाठ करायचं ठरवलं तर इट्स इम्पॉसिबल थिंग. हजारो कायदे. मी 12 वर्ष लॉ कमिशनवर काम केलं. मी ज्यावेळेस होतो तेव्हा आम्हाला त्यांनी काम दिलं होतं की महाराष्ट्र राज्याचे सगळे कायदे तपासून कोणते कायदे कालबाह्य आहेत आणि कोणते नाही आहेत हे तुम्ही सांगा. 778 कायदे होते. आम्हाला ते त्यावेळेस तपासायला दिले आणि म्हणून मला कळालं की महाराष्ट्र राज्याचे 778 कायदे आहेत. 22 कायदे असे होते की ते विधान मंडळानं पास केलेले होते, पण त्याला परिणाम देण्याचं कामच म्हणजे इफेक्टिव्ह डेट देण्याचं कामच राहून गेलेलं होतं. त्याच्यामुळे किती कायदे असतात, काय असतात, हे काही वकिलाला किंवा कोणाला राज्यकर्त्याला किंवा ब्युरोक्रसीच्या कुठल्या माणसाला माहीत असण्याचं कारण नाही. पण त्याचा आपण शोध घेऊ शकतो. आणि म्हणून एखादा कायदा जर आपल्याला माहिती दृष्टिकोन त्याचा तपासायचा असेल तर हा कायदा विशेषतः कोणत्या कारणाने केलेला आहे, त्यामध्ये काय काय समाविष्ट गोष्टी असू शकतील, याचा दृष्टिकोन आपल्याजवळ असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून सिव्हिल प्रोसिजर कोड ज्यावेळेस आपण संग्रह म्हणू त्यावेळेस आपण बघा त्याच्यामध्ये काय काय आहे. आपण पहिल्या भागामध्ये जर बघितलं, इंडेक्स साधा बघितला पाहिजे. आणि इंडेक्स मध्ये आपण जर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की सेक्शन 1 पासून सेक्शन 158 पर्यंत सेक्शन्स आहेत. आता त्याच्यानंतर ऑर्डर्स आहेत. मग दुसरा प्रश्न मला स्वतःला असा पडला की काय प्रकार आहेत ऑर्डर्स. काही लोकांनी सांगितलं की अरे रूल्स नसतात का? एखादा ऍक्ट असतो, त्या ऍक्टला रूल्स नसतात का? तसंच हे आहे. पण मग मी स्वतःशी विचार केला की ऍक्ट, रूल्स ही दोन भिन्न गोष्टी आहेत. हे दोन डिफरंट दस्तऐवज आहेत. एखाद्या ऍक्ट मध्ये रूल मेकिंग पॉवर असते. त्या रूल मेकिंग पॉवर मध्ये रूल्स बनवण्याचा स्कोप दिलेला असतो. त्या स्कोप प्रमाणे वेगवेगळे रूल्स बनतात. मग हे रूल्स स्वतंत्र दस्तऐवज असतात. तुम्ही बघा महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट आणि त्याच्या खालचे तुम्हाला रूल्स मिळतील. डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स, बिल्डिंग परमिशन रूल्स, डिफरंट टाइप्स ऑफ रूल्स आर देअर. रूल्स काय काम करतात? ऍक्ट मध्ये एक सबस्टॅन्शियल लॉ आणि या सबस्टॅन्शियल लॉ मधनं रूल्स जे आहे त्या कायद्याचा पर्पज पुढे नेण्याकरता त्या कायद्याच्या चाकांचं काम करत असतात मित्र. जसं एखाद्या गाडीला चाकं असतील तर ते चाकं वापरल्याशिवाय त्या मशीनचा, त्या इंजिनचा, त्या बॉडीचा उपयोग करता येत नाही. त्या पद्धतीनंच रूल्स असल्याशिवाय तो ऍक्ट आपण ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करू शकत नाही बरेच वेळा. आणि म्हणून रूल्स हे त्या ऍक्टच्या चाकांचं काम करतात. मग आता इकडे जे काही ऑर्डर्स आहेत हे ऑर्डर्स जर रूल्स असतील तर हे ते एकत्रच आहे. सेक्शन संपले की ऑर्डर सुरू होतो. मग यांचं एकमेकाशी कनेक्शन काय हा प्रश्न समोर आला पाहिजे. मी अभ्यास केला आणि लक्षात आलं की चॅप्टर 10 सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये आहे. त्या चॅप्टर 10 मध्ये सेक्शन 121 ते 135 पर्यंतचे वेगवेगळे सेक्शन्स आहेत. त्यामधला सेक्शन 21 आपण काढून बघावा. सेक्शन 21 असं सांगतो की इन ऍडिशन टू दिस सेक्शन्स देअर विल बी शेड्यूल 1 and in these schedules there will be rules which will be a part and parcel of this statute. या कायद्याचे ते पार्ट अँड पार्सल असतील अनलेस दे आर चेंज्ड. एन्युअल्ड वगैरे वगैरे शब्द वापरलेले आहेत त्यांनी. पण ते जोपर्यंत जसे आहेत तोपर्यंत ते या कायद्याचा भाग समजण्यात येतील. म्हणजे इथे आता कनेक्ट करून टाकलेला आहे. सेक्शन्स आर कनेक्टेड बाय रूल्स. दिस इज द scheme of the civil procedure code by virtue of section 121. Yes, 121 नी हा टॅग करून टाकलेला आहे रूल्सला. आणि म्हणून
it has become again a part of the CPC. So section plus orders. संग्रहातला एक गोष्ट. संपलं का CPC इथे? बऱ्याच वेळा इथपर्यंत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सेक्शन्स आहेत, ऑर्डर्स आहेत, हे CPCचा भाग आहेत. सेक्शन्स आहेत, ऑर्डरचं स्वरूप रूल्स मध्ये आहे, हे पण आपल्याला पुष्कळसं माहिती असतं. पण या सगळ्या प्रकारामध्ये मग CPC तिथे संपतो का, हा खरा प्रॅक्टिसिंग लॉयर्सचा प्रश्न केला पाहिजे. आणि मग आपण त्या इंडेक्सकडेच गेलं पाहिजे आणि तो इंडेक्स उलगडून आपण बघितला पाहिजे. उलगडल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की शेड्यूल 1 प्रमाणे ऑर्डर 1 ते ऑर्डर 51 आणि त्यामधले अनेक रूल्स संपल्यानंतर CPC संपत नाही. त्या ठिकाणी ऑर्डर नंतर एक अपेंडिक्स सुरू होतं. फ्रॉम A to H हे अपेंडिक्स सुरू होतं. तो त्या CPCचा भाग आहे. ती त्याची अटॅचमेंट वेगळी नाहीये. ते कुठलं तरी गाईड नाहीये. अपेंडिक्स A to H. It is a part and parcel of the Civil Procedure Code. What is this? These are different formats. What are the formats? Appendix A तुम्ही बघा. Appendix A मध्ये तुम्हाला प्लीडिंगचे फॉर्मॅट्स दिलेले आहे. आपण सगळेजण सिव्हिल प्रॅक्टिस करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्लीडिंग हा दिवाणी दाव्याचा पाया असतो. इट इज अ बेस ऑफ द सिव्हिल सूट. मग हे अपेंडिक्स ए मध्ये दिलेल्या प्लीडिंगचा नक्की रोल काय प्रॅक्टिस मध्ये, कायद्यामध्ये त्याचं महत्व काय, ते गाईड आहेत. आपण सगळेच झाबवाल्याच्या जमान्यामध्ये जगले शिकलेलो आहोत. कॉलेजमध्ये त्याचाच वापर करून आपण पास झालेलो आहे. कुठलं तरी झाबवाल्याचं एखादं चांगलं गाईड घेऊनच अभ्यास केलेला आहे आपण. मग पुढे कायद्या जसा जमेल जसा ज्यांनी त्यांनी विस्तृत स्वरूपामध्ये बघितलेला असेल. मग हे गाईड आहे का आपल्याला, हे दिलेलं मार्गदर्शन आहे का, याची काय ऑब्लिगेटरी व्हॅल्यू आहे, याचा वकिलांनी मला असं वाटतं की अभ्यास करायला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या दाव्यांसाठी दावा कसा असावा, त्या दाव्यामधली कैफियत कशी असावी. कारण प्लीडिंग प्लेंट अँड रिटन स्टेटमेंट, आणि म्हणून मग त्याच्याचा आपण विचार करायला गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की ते वेगवेगळे जे काही दावे आहेत त्या वेगवेगळ्या दाव्यांकरता जे किमान प्लीडिंग तिथे दिलेलं आहे ते आपल्या दाव्यामधल्या प्लीडिंग मध्ये असणं अत्यावश्यक आहे. नसल्यास आपण परिणामकारकपणे दाव्याला हॅम्पर करतो. कदाचित दावा ते नाही म्हणून नामंजूर होऊ शकतो. कदाचित कैफियतीमध्ये तो मुद्दा नाही म्हणून तुमच्या कैफियतीची व्हॅल्यू कमी होऊ शकते, नष्ट होऊ शकते. उदाहरणार्थ एक आपण उदाहरण घेऊ. नेहमी चालणारं स्पेसिफिक रिलीफ ऍक्टचा दावा, स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा. आपण जर त्या दाव्यासाठी आपण बघायला गेलो तर इथे अपेंडिक्स ए मध्ये फॉर्म नंबर 46, 47 दिलेला आहे. 2 फॉर्म्स मध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या दाव्यामध्ये किमान काय असेल हे दिलेलं आहे. काय असेल किमान, तुम्हाला माहिती आहे की किमान आपण प्लेंटिफ वगैरे ते सगळा फॉर्मॅट झाल्यानंतर किमान प्लीडिंग मध्ये आपल्याला नेहमी हे म्हणावं लागतं का प्लेंटिफ इज रेडी अँड विलिंग टू परफॉर्म हिज पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आता सगळ्यांना माहिती आहे की हे जर प्लीडिंग स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या दाव्यामध्ये नसेल तर दावा नामंजूर होऊ शकतो फॉर द वॉन्ट ऑफ द प्लीडिंग. हे आपण करतो, हे आपल्याला माहिती आहे. का माहिती आहे तर आपल्यालाही माहिती आहे की स्पेसिफिक रिलीफ ऍक्टच्या सेक्शन 16 मध्ये 16C प्रमाणे देअर इज अ क्लॉज दॅट when the specific performance will be enforced when it is pleaded and proved that he is ready and willing to perform a part of a contract. आणि म्हणून रेडी अँड विलिंगनेस हे प्लीडिंग असलं पाहिजे. हे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मध्ये दिलेलं आहे. हे फॉर्म नंबर 46 आणि 47 मध्ये पण दिलेलं आहे की असलं पाहिजे, की हे ओळ असली पाहिजे. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या खालची एक ओळ तुम्ही बघा फॉर्म नंबर 46 मधली, त्याच्यात असं म्हटलंय. आणि विचार करा की आपण याचा प्लीडिंग मध्ये नेहमी समावेश करतो का. त्याच्यात असं म्हटलेलं आहे की द प्लेंटिफ has applied to the defendant for specific performance and defendant has
refused or defendant has not replied. The plaintiff has applied to the defendant. हा पार्ट जो काही आहे, जसा रेडी अँड विलिंगनेस आपण लिहितो, तसं प्रत्येक दाव्यामध्ये हे आपण लिहितो का, की वादीनं प्रतिवादीकडे त्या दृष्टीनं अर्ज केला होता किंवा मागणी केली होती किंवा निवेदन दिले होते आणि ते दिल्यानंतरही प्रतिवादीने त्या प्रतिसाद दिला नाही किंवा नाकार दिला, म्हणून मी स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा करीत आहे. मला स्वतःला तरी माझ्या अनुभवाप्रमाणे आणि जे काही मी चर्चा करू शकलो याच्यात याकडे आपलं निश्चित दुर्लक्ष आहे, या दुसऱ्या लाईनकडे. मग आता फॉर्म नंबर 46 आणि 47 मध्ये त्या दोन गोष्टी तर मॅन्डेटरी दिल्या आहेत की हे तुम्ही असलं पाहिजे. आहे किती प्लिडिंग्स, 5, 6, 7 ओळीचे प्लिडिंग्स तिथे त्या फॉर्मॅट्स मध्ये दिलेले आहेत. दावे किती पानाचे करतो आपण, कदाचित 10 पानाचे करतो, 2 पानाचे करतो, 5 पानाचे करतो, 50 पानाचे देखील करतो, 100 पानाचे देखील करतो. स्पेसिफिक परफॉर्मन्स बद्दल मी बोलतोय. मग त्या दाव्यांमध्ये समजा इतके पानं लिहिताना हे फॉर्म नंबर 46 आणि 47 मधलं जे काही मटेरियल आहे, त्याला अपेक्षित असणारा जो टेक्स्ट आहे, त्याला अपेक्षित असणारं जे कथन आहे, ते कथन जर येत नसेल तर त्याचा परिणाम दाव्यावर काय होईल, आपण त्यासाठी संशोधन करू शकता. ब्रीच ऑफ फॉर्म नंबर 46 and 47 इफेक्ट ऑन द सूट ऑफ स्पेसिफिक परफॉर्मन्स. सूट खाली मंजूर झाला, हायकोर्टाने मंजूर केला, सुप्रीम कोर्टाने फॉर्म नंबर 46-47 प्रमाणे मॅन्डेटरी रिक्वायरमेंट प्लीड केलेल्या नाही म्हणून दावा परत नामंजूर करून पाठवल्याचं तुम्हाला या संशोधनामध्ये बघायला मिळेल. आज केस लॉज बद्दल आपल्याला जास्त बोलायचं नाही, कारण केस लॉ हा एक वेगळा विषय आहे. केस लॉचं महत्व निश्चित आहे, परंतु केस लॉजनी सबस्टॅन्शियल प्रोव्हिजन्सवर कुरघुडी करू नये या मताचा मी आहे. जर प्रोसिजर मध्ये सबस्टॅन्शियल तरतुदी आहे तर त्या तरतुदीचा वापर प्रथमतः झाला पाहिजे, नंतर केस लॉज कडे गेलं पाहिजे. आणि म्हणून फॉर्म नंबर 46-47 चा जर नीट वापर केला नाही किंवा त्याप्रमाणे असणारा मॅन्डेटची पूर्तता आपण न करता प्लिडिंग केलं, दावा असो किंवा कैफियत असो, तर दाव्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. कारण काय, तर इट इज अ पार्ट ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड, तो त्याचा भाग आहे. जसं एखाद्या प्रोव्हिजनचा महत्व आहे, प्लेंट म्हणजे ऑर्डर 7 नुसार हे असलं पाहिजे, त्यानुसार कॉज ऑफ ऍक्शन नसेल तर दावा नामंजूर होईल, व्हॅल्युएशन नसेल तर दावा नामंजूर होईल, लिमिटेशन बद्दल नमूद नसेल तर दाव्याला हरकत येईल, व्हेरिफिकेशन नसेल तर दावा फेकून दिला जाईल. त्याचप्रमाणे दावा अपेंडिक्सच्या फॉर्मॅटच्या बाहेर जात असेल किंवा त्याप्रमाणे किमान तो आहे तेवढ्या रिक्वायरमेंट फुलफिल करत नसेल तर दाव्याला इफेक्ट राहिल्याशिवाय असणार नाही. कारण असं आहे की ऑर्डर 7 जी प्लेंट आहे, ऑर्डर 7 चा रूल 3 असं म्हणतो की as far as possible your plaint must be in accordance to appendix A. Also you can see that a written statement is expected to be in accordance to appendix A, and therefore it is expected that while making a pleadings you should follow it because it is connected. Appendix A or up to the H, which is a different part. समन्स असतील, अमुक असतील, त्याचा वकिलाशी फारसा संबंध येत नाही. मिनिस्टर वर्क असेल, डिक्री कशी असेल, या सगळ्या गोष्टींचा समावेश सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये झालेला आहे. आणि म्हणून हा जो काही कोड आहे हा सेक्शन्स, ऑर्डर्स, अपेंडिक्स या 3 गोष्टी तर नक्कीच समाविष्ट करतो. त्याकरता तुम्ही त्याचं साधं इंडेक्स बघितलं तरी बघेल, आपल्याला ते जमेल. आणि म्हणून प्रॅक्टिस मध्ये आपल्या डोक्यामध्ये सेक्शन्स आहेत, ऑर्डर्स आहेत. सेक्शन्स आणि ऑर्डरचं काय कनेक्शन आहे ते तितकंसं नाहीये, जे आपण करून घेतलं पाहिजे. त्या पलीकडे जाऊन अपेंडिक्स ए चं प्लीडिंग जे आहे ते त्या सीपीसीचा भाग आहे, म्हणून ते आपल्यावर बंधनकारक आहे, ते कुठलं तरी गाईड नाहीये. हा देखील विचार वकिलाच्या मनामध्ये दावा असेल किंवा कैफियत असेल त्याची कथने निर्माण करताना असला पाहिजे. तो नसेल
तर कदाचित आपण पक्षकारावर कुठेतरी अन्याय करतो आहोत आणि वकील म्हणून आपली जी काही जबाबदारी आहे की आपण सीपीसीच्या अनुषंगानं दिवाणी दावा चालवला पाहिजे, यामध्ये आपण कुठेतरी डेव्हिएट होतोय असं मला तरी स्वतःला वाटतं. आणि म्हणून मग हे सिव्हिल प्रोसिजर कोड जे आहे ते या 3 गोष्टींमध्ये तर नक्कीच आहे आणि म्हणून या सगळ्या 3 गोष्टींचा तो संग्रह आहे. इथे सीपीसी संपतं का? तर माझ्या मते अजूनही इथे सीपीसी संपत नाही. या पलीकडे जाऊन सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेट अमेंडमेंट्स टू द सेक्शन्स आहेत. जसं 9A होता, आता तो गेलाय. त्या व्यतिरिक्त रुल्स मध्ये बॉम्बे हायकोर्टाने केलेल्या वेगवेगळ्या अमेंडमेंट्स आहेत. सो these amendments to the CPC is again a part and parcel of the Civil Procedure Code. Today I'm not going to talk on this amendment. I have requested it to keep this subject completely different because I want to put certain appeal to the civil practitioner that it's a time that we should give a thought to these all amendments. त्या कुठल्या ठेवायच्या, कुठल्या नाही ठेवायच्या. पहिली गोष्ट त्या अमेंडमेंट आहेत हे आपण आपल्या पूर्णपणे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण त्याचा वापर केला पाहिजे. आपण प्रॅक्टिसमध्ये त्याचा वापर करतो का याचा देखील आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून या अमेंडमेंटचा बद्दलचा आपण दुसरा सब्जेक्ट पूर्णपणे सेपरेट घेणार आहोत. पण या सगळ्या अमेंडमेंट्स हा देखील सिव्हिल प्रोसिजर कोडचा भाग आहेत मित्रांनो. आणि म्हणून 4 गोष्टींचा मी इथे समावेश करेल. सेक्शन्स, ऑर्डर्स, अपेंडिक्स अँड हायकोर्ट अँड स्टेट अमेंडमेंट्स आर द 4 थिंग्स विच आर क्लब टुगेदर. या सगळ्यांचा एकत्रित संग्रह करून सिव्हिल प्रोसिजर कोड हा आपल्या समोर दाखल झालेला आहे. त्याचा पूर्णपणे एक विचार, त्याचा पूर्णपणे बर्ड आय व्ह्यू वकिलाच्या लक्षात असला पाहिजे. ते पाठ असण्याची गरज नाही, पण कुठल्या कोपऱ्यामध्ये काय असू शकतं, कुठून कुठे आपण जाऊ शकतो, त्याचा मार्ग कोणता आहे दाव्याचा तो आपल्याला समजला पाहिजे. या ठिकाणी मी असं म्हणेल की दावा दाखल होतो आणि दावा चालतो. आपण तेच म्हणतो की दावा चालला, इट्स अ ट्रायल, आणि मग शेवटी तो संपतो. संपण्याचं ठिकाण असतं दावा मंजूर झाला, डिक्री झाली, किंवा दावा नामंजूर झाला, डिक्री झाली. त्यामुळे दावा दाखल ते दाव्याचा हुकुमनामा इथपर्यंतचा हा प्रवास आहे. हा प्रवास एका सिस्टीमने चालतो. जसे एक रेल्वेचं एक प्रवास सुरू होतो. मुंबईवरनं निघाली आणि नागपूरला जायचे तर तिचे स्टेशन ठरलेले आहेत. ती तिकडनं निघणार CST वरनं, ठाण्याला थांबणार, कल्याणला थांबणार, ती कसाराला थांबणार, ती नाशिकला थांबणार, वगैरे वगैरे करत ती नागपूरला पोहोचणार. या पद्धतीनं दिवाणी दावा देखील एका ठराविक स्टेजेस मधनं प्रवास करत असतो. त्या स्टेजेसचा उल्लेख सिव्हिल प्रोसिजर कोडच्या वेगवेगळ्या तरतुदींमध्ये केलेला आहे. वकिलाला त्या स्टेजेस नीट माहिती पाहिजे. त्या स्टेजेस मधनं काय सब पार्ट्स आहेत त्याची आपल्या समोर एक दिशा पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी सांगताना असं सांगतो माझ्या दृष्टिकोनातनं की दिवाणी दाव्यासाठी सिव्हिल प्रोसिजर कोड हे रेल्वेच्या ट्रॅकचं काम करतात. जशी रेल्वे त्या ट्रॅकवरनं चालली पाहिजे तसा दिवाणी दावा हा CPCच्या ट्रॅकवर चालला पाहिजे. जर ट्रॅकवरनं रेल्वे इकडे तिकडे गेली तर रेल्वे जशी घसरते आणि ती बाजूला पडते, तसं दिवाणी दावा जर सिव्हिल प्रोसिजर कोडच्या ट्रॅकवरनं घसरला तर तो कुठेतरी बाजूला जाऊन पडतो, खड्ड्यात पडतो, तो काहीतरी त्याच्यावरनं नुकसान होतं. आणि म्हणून सिव्हिल प्रोसिजर कोडच्या या ट्रॅकला समजून घेणं, त्याच्यात येणाऱ्या वेगवेगळ्या स्टेशन्सला समजून घेणं आणि त्या स्टेशनच्या नुसार असणाऱ्या तरतुदीचं एक डोळ्यासमोर विजन ठेवणं, मला असं वाटतं की हे सिव्हिल प्रॅक्टिस करताना अत्यंत आवश्यक आहे. याचा सिक्वेन्स कसा आहे? बऱ्याच वेळा लोक म्हणतात की इतके सेक्शन्स, इतके ऑर्डर्स, कसं काय हे लक्षात ठेवायचं, कसं काय याचा दृष्टिकोन ठेवायचा. मग याचा सिक्वेन्स कसा आहे, याचं काय लॉजिक आहे, हे प्रोसिजरचं काय लॉजिक आहे, याचा जर आपण सिक्वेन्स तपासायचा ठरवला तर मी आपल्याला म्हणेल इट्स अ ले मॅन नॉलेज. वकिलाचं नॉलेज लागण्याची गरज नाही याचा सिक्वेन्स कसा आहे हे तपासण्याकरता. आपण एखाद्या कुठल्याही साध्या माणसाला रस्त्यानं जर समजा उद्या धरलं, अटकलं, तर तो आपल्याला विचारतो ना की बाबा माझ्या विरुद्ध तक्रार काय तुमची, तक्रार सांगा. आपण कुठेतरी त्याला काहीतरी उद्या कारवाई करायची म्हटली, एखादं आपल्याला वाटलं की माझ्या घरातलं काहीतरी चोरलंय, तर आपण कुठे घेऊन जातो,
पोलीस स्टेशनला घेऊन जातो, त्याच्या विरुद्ध तक्रार देतो. तक्रार दिली की त्याला विचारतात केलं का हे, आणि पुढे कारवाई सुरू होते. नॅचरल प्रिन्सिपल ऑफ जस्टिसचा एक सिक्वेन्स आपण लक्षात घ्या. कुठली तरी एखादी तक्रार होते, एखादा माणूस एखाद्या गोष्टीमुळे हर्ट होतो, त्याला एलिगेशन करायचे असतात, तक्रार करायची असते, तो तक्रार करतो, कंप्लेंट फाईल होते. कंप्लेंट फाईल झाली की ती कोणाकडे फाईल करायची आहे, तर कॉम्पिटंट माणसाकडे. जर कोणी कोणाला मारलं तर पोलीस स्टेशनला जाऊ, तलाठ्याकडे नाही जाणार. आणि कोणाचं नाव लावायचं नाही आहे किंवा नाही हा प्रश्न आला तर तलाठ्याकडे जाऊ, कॉम्पिटंट पर्सन. सो कंप्लेंट इज अ वन पॉइंट, कॉम्पिटंट पर्सन इज अन अनदर पॉइंट. कॉम्पिटंट पर्सनकडे ती तक्रार गेली की दुसरी स्टेज काय, तिसरी स्टेज काय, नॅचरल प्रिन्सिपल प्रमाणे लेमॅन स्टेज. ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे की त्याला आपण बोलवतो, नोटीस देतो, तो येतो, तो अपियर होतो, तो आला की त्याला म्हणतो तुझं काय म्हणणं आहे, तो त्याचं म्हणणं मांडतो. तो म्हणणं त्यांनी मांडलं की कॉम्पिटंट अथॉरिटी विचारतो तक्रार करणारा तुझ्याकडे काय पुरावा आहे, आणि जो विरुद्ध माणूस आहे त्याला म्हणतो तुझ्याकडे काय पुरावा आहे. दोघांचे पुरावे येतात, दोघांचं ऐकलं जातं, त्याच्यावर निर्णय होतो. हा किती सिंपल सिक्वेन्स आहे. याला काय कुठल्या कायद्याच्या अभ्यासाची गरज आहे का? तक्रार, कॉम्पिटंट अथॉरिटी, नोटीस, से, डॉक्युमेंट्स, एव्हिडन्स, जजमेंट. हा जितका नॅचरल सिक्वेन्स आहे तितकाच नॅचरल सिक्वेन्स सिव्हिल प्रोसिजर कोडचा माझ्या मते आहे. फक्त फरक काय आहे, काही सेक्शन्स आहेत आणि काही ऑर्डर्स आहेत. आता मग वकिलाला हे समजलं पाहिजे किंवा त्यांनी समजून घेतलं पाहिजे की सेक्शन्स आणि ऑर्डर्स या एकमेकांना कशा पद्धतीनं कनेक्ट केलेलं आहे. त्याचे काही चार्ट्स मी आपल्याला पाठवून देईन, मी जे बनवलेले आहेत कम्पॅरेटिव्हली, की सेक्शन्स आणि ऑर्डर्सचं एकमेकांशी काय नातं आहे, त्या संबंधितचे चार्ट्स आपण बघावे. आणि मी आपल्याला असं अपील करणार आहे की चार्ट्स आपण ठेवू नये आपल्याकडे, फक्त संदर्भासाठी बघावेत. मी हे PDF फाईल आपल्याला पाठवून देईल. हे वेगवेगळे चार्ट्स तयार केलेले आहेत आम्ही. त्या स्टेजेस कशा येतात, प्लेंट आहे, प्लेंटिफाय, प्लेंट आहे, डॉक्युमेंट आहे, इन्स्टिट्यूशन आहे, रिजेक्शन आहे, अपिअरन्स ऑफ द डिफेंडंट आहे, रिटर्न स्टेटमेंट आहे, डॉक्युमेंट्स आहे, त्याच्यानंतर इंजंक्शन आहे, अटॅचमेंट्स आहेत, अमेंडमेंट्स आहेत, डिस्कव्हरी आहे, ऍडमिशन्स आहेत, इश्यूज आहेत, वगैरे 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 वगैरे. या सगळ्या स्टेजेस प्रमाणे, या स्टेजेस नुसार सेक्शन्स आणि ऑर्डर्स या एकमेकांना कनेक्टेड आहेत. सेक्शन 9 ते 15 हे इकडे ऑर्डर 1 ते 3, ऑर्डर 6 ते 8 अपेंडिक्स ए ला कनेक्टेड आहेत. त्याचा सब्जेक्ट आहे सूट, प्लीडिंग्स, प्लेंट, रिटन स्टेटमेंट्स. याच्याकरता सेक्शन 9 ते 15 काम करतात. त्याच्यासाठी ऑर्डर 1 ते 3 काम करतं, ऑर्डर 6 ते 8 काम करतात, अपेंडिक्स 1 काम करतात. फॉर्म्स ऑफ द सूट्स, पार्टीज कोण असतील, प्लीडर कोण असेल, सूट कुठे इन्स्टिट्यूट करायचा, ज्युरिस्डिक्शन काय असेल, प्लेस ऑफ ज्युरिस्डिक्शन काय असेल, रेस ज्युडिकेटा, या सगळ्या गोष्टींकरता सेक्शन 15 पासून 26 सेक्शन काम करतात. आणि आपण जर इथे बघितलं पुन्हा ऑर्डर्स मध्ये ऑर्डर 1 आहे, ऑर्डर 3 आहे, ऑर्डर 1 ते 4 आहे, हे ज्यासाठी काम करतात. प्लेंट, पार्टीज इथपर्यंत आपण पहिल्या पार्ट मध्ये आलो. की दुसऱ्या पार्ट मध्ये येतो आपण इन्स्टिट्यूशन ऍट कॉम्पिटंट प्लेस विथ ज्युरिस्डिक्शन. सेक्शन 9 ते 15 इक्विटेड विथ ऑर्डर 1 to 4 या सगळ्या फर्स्ट पार्टचा काम करतात. कंप्लेंट करायची, दावा करायचा आहे, योग्य ठिकाणी दाखल करायची, ज्युरिस्डिक्शन आहे, योग्य माणसाने दाखल करायची, रेकग्नाइज्ड एजंट आहे, योग्य पार्टी असल्या पाहिजे, पार्टी टू द सूट्स आहे, प्लेंटिफ कोण असेल, डिफेंडंट कोण असेल. ऑर्डर 1 ते 4 आपण सेक्शन 9 ते 15 ऑर्डर 1 ते 4. आता दावा दाखल झाला, काय नॅचरल प्रिन्सिपल प्रमाणे पुढची स्टेज आहे तर समन्स. So see the summons. Section 27, 29, 31, 32 is equated with Order 5. Order 5 takes care for all detailed provisions of the summons. Then
you can equate with another document, which I am going to talk afterward. That is civil manual. And also there is a belief manual. Different types of manuals are there, which are more descriptive procedures. So compare to these sections and order first. Summons झाला, काय करायचं आहे पुढचा? Appear करायचं आहे. See order 9, appearance of the defendant. Appearance झाला, काय करायचं आहे? Written statement. See order 8, written statement. So friends, as far as the first part of the suit is concerned, kindly see from section 9 to section 15, from section 16 to section 26, right from section 9 to 35 is a complete scheme for filing of the suit up to the judgment and decree. And you compare order 1 to 20, that is also the complete scheme of parties, suit, filing, institution, summons, written statement, appearance, from that up to the judgment. याच्यामधला पहिला पार्ट आता आपण संपून टाकू की दावा केला, दाखल केला, योग्य ज्युरिडिक्शनला दाखल केला, रेकग्नाइज्ड एजंट आहे, वकील आहे, पत्ता यादी आहे, दिला, त्यांनी घेतला, त्यांनी समन्स काढलं, प्रतिवादी हजर झाला, प्रतिवादीने कैफियत दिली. All right, the first part is over, friends. Order 1 to 10 we have completed. Section 9 to 15 we have seen they are correlated to each other. How they are correlated? What are the provisions? It's a question of study. वकिलाला काय पाहिजे की दृष्टिकोन पाहिजे. या सेक्शन्स मध्ये आणि या ऑर्डर्स मध्ये कनेक्शन आहेत. त्या कनेक्शन प्रमाणे सेक्शन्स आणि ऑर्डर्सचा विचार करून प्रोसिजरचा वापर एवढ्या पहिल्या कंपार्टमेंट करता दाव्याचा आपण करायला पाहिजे. एवढं बर्ड आय व्ह्यू असला तर माझ्यामध्ये पुरे त्याच्यात तरतुदी काय आहेत, त्याच्यात एक्झॅक्टली प्रोव्हिजन्स काय आहेत, जनरल माहिती आहे. आवश्यकता लागेल तेव्हा त्या मार्गावर आपण जाऊन शोधलं पाहिजे. पहिल्या प्रोव्हिजन्स पाहिला पाहिजे. त्या प्रोव्हिजन्स पाहून त्याला काय कनेक्ट करणारी पुढची प्रोसिजर आहे, मॅन्युअल पाहिला पाहिजे, सिव्हिल मॅन्युअल पाहिला पाहिजे. सिव्हिल मॅन्युअलला अजून कनेक्टेड समन्स आहे, बिलीफ मॅन्युअल पाहिला पाहिजे. आणि या सगळ्यांचा वापर करून या तरतुदींच्या आधारे प्रोसिजर कंप्लीट केली पाहिजे. तिथे कुठे काय अजून तुम्हाला अडकलं, खटकलं, इंटरप्रिटेशन पाहिजे, then you can go to the case laws. So this sequence should be from sections to orders to civil manual to belief manual for this first part. So it's over. So now I'm coming to a different aspect. दावा आपण दाखल करतो, प्रतिवादी हजर होतो, कैफियत देतो आणि मग दावा थप्पीला पडतो. तो पडणं योग्य आहे का? ही जी काही पुस्तिका मी आता नाशिकला कॉन्फरन्स झाली त्या कॉन्फरन्सच्या सगळ्या लोकांना किटमध्ये दिली. द सब्जेक्ट वॉज स्पीडी सिव्हिल ट्रायल. स्पीडी ट्रायल चालवल्याशिवाय ट्रायल जगेल का? माझ्यामध्ये आता जगणार नाही. लोक येत नाहीयेत. अप्पासाहेब आहेत इथे ठाण्यासारख्या शहरामध्ये स्पेशलचे किती दावे दाखल होत होते, रेग्युलरचे किती दावे दाखल होत होते 25 वर्षापूर्वी. आता किती होत आहेत? कमी होत आहेत, जास्त होत आहेत, सगळीकडे कमी होत आहेत. का होत आहेत? लोक म्हणतील ट्रिब्युनल झालं, ते झालं, ऑल राईट. तेवढं नाहीये. दाव्यामधनं आपण त्याच्या हातामध्ये शेवटपर्यंत हुकुमनामा आणि हुकुमनाम्याची अंमलबजावणी देऊ शकलेलो नाहीये एक ठराविक मुदतीमध्ये. आणि म्हणून लोक म्हणतात कशाला यायचं. याकरता आपल्याला सीपीसीचा असा विचार करायला पाहिजे की त्याचा वापर करून आता वेगानं आपण पक्षकाराच्या हातामध्ये सिव्हिल ट्रायल मधनं काही माध्यमाचा वापर करून न्याय देऊ शकतो का. तो दिला तरच सिव्हिल ट्रायल टकेल. अदरवाईज ही कालबाह्य बोललेली गोष्ट आहे. बापानं दाखल केलेला, आजोबानं दाखल केलेला दावा नातवानं चालवायचा, हे चालवण्याकरता आजच्या नातवाला वेळ नाहीये. त्याच्या मनामध्ये ती मानसिकता नाहीये. त्याच्या मनामध्ये एवढंच आहे की आय एम गोइंग टू फिनिश इट, आय डोंट वॉन्ट दिस ऑल दिस युसलेस थिंग्स. दॅट्स करेक्ट. ही इज इन अ एरा ऑफ इलेक्ट्रॉनिक. इकडे बटन दाबलं की लंडन मध्ये जसा मेल जातोय, त्या काळामध्ये त्याला हे पटत नाहीये की कोणीतरी समन्स घेऊन 2-2 वर्ष, 3-3 वर्ष, 4-4 वर्ष, 8-8 वर्ष समन्स बजावणी करत नाहीये. बदललं पाहिजे. बदलतंय. येतोय आता ई गव्हर्नन्स आपल्याला सगळ्यांना लागू होतोय. महिना, 2 महिना, 4 महिन्यामध्ये प्रत्येक बेलिफाच्या हातामध्ये आता गन येणार आहे. गन मीन्स सर्व्हिस गन.
त्या सर्व्हिस गनचा सगळं ट्रॅक तुमच्या कोर्टाच्या कॉम्प्युटरवर असणार आहे. आणि त्या सगळ्या कॉम्प्युटरच्या ट्रॅकवरनं हे पाहिलं जाणार आहे की तो केला का, त्याने केली का. 100 रुपये घरातल्या घरात बसून तो घरी बसलेला आहे. तो गेला असेल तर तो बंद असेल तर त्याचा फोटो, तो तिथे असेल समोर असेल त्याचा फोटो, त्याचा व्हिडिओ, त्याने नाही घेतला त्याचं रिफ्युजल, everything is going to be recorded by this all media. The procedure is going to change. And we have to give a thought, not only that we have to discuss the whole CPC, we have to give a thought that how we can change all these things, how we can decide a suit not more than 6 months, 8 months. If we are not going to do this, the civil suit is going to die. दावा दाखल केल्यानंतर 30 दिवसामध्ये कैफियत द्या, हे 2002 साली आलं. तो 30 दिवस आपण 60 दिवसावर दिला, 90 दिवसावर निघाला, 180 दिवसावर निघाला, 2 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष, आणि तरी आपण म्हणतो की कैफियत घ्या. आणि कैफियत घेतली जाते वेगवेगळ्या कारणानं. हे न्यायाच्या दृष्टीने कदाचित काही ठिकाणी योग्य पण असेल, पण सिस्टीम म्हणून हे लोकांना आणि त्याच्या नवीन तरुण पिढीला आणि येणाऱ्या सगळ्या व्यावसायिक जगाला ते मान्य नाहीये. आणि म्हणून ते म्हणतात नको तुम्ही आर्बिट्रेशन करतो, आर्बिट्रेशन हे लांबते. ते म्हणतात नको तुम्ही, आम्ही आउट ऑफ कंट्री जातो, नको आम्ही गुंडांकडे जातो, पोलिसांकडे जातो, पुढाऱ्यांकडे जातो, लगेच पैसे देतो, न्याय घेतो. अशा पद्धतीची मानसिकता समाजामध्ये एकंदर जी होत चाललेली आहे, तो आपल्या न्याय व्यवस्थेचा, दिवाणी व्यवस्थेचा जितका पराभव आहे तितकाच लोकशाहीचा पराभव आहे. शेवटी अनऑथराइज्ड, अनाधिकृत संस्था मोठं करणं आणि अधिकृत संस्थांचा आणि कायदेशीर सनदशीर संस्थांचा पराभव होणं म्हणजे कायद्याच्या राज्याचा पराभव होणं. जे घटनेला अपेक्षित होतं आहे की कायद्यानुसार राज्य चाललं पाहिजे, प्रोसिजर प्रमाणे प्रक्रिया सगळ्या झाल्या पाहिजेत, आणि म्हणून ते आपण देऊ शकत नाहीये. मग या परिस्थितीमध्ये आपल्याला विचार करावा लागेल की अशा कोणत्या तरतुदी आहेत. तर मी इथे पहिल्यांदा 9 नंतर ऑर्डर 10चा उल्लेख करेन. काय ऑर्डर 10 आणि ऑर्डर 10चा आपण खरंच वापर करतो का? मला असं वाटतं की याचा सुज्ञपणे आपण सिव्हिल प्रॅक्टिशनर्सने विचार करायला पाहिजे. ऑर्डर 10 मध्ये कोर्टावर ही जबाबदारी टाकलेली आहे की ज्या दिवशी कैफियत येईल त्याच्या नेक्स्ट डेटला फर्स्ट हिअरिंग धरायचं आहे. इट शुड बी ट्रीटेड ॲज अ फर्स्ट डे ऑफ हिअरिंग. ऑर्डर 10 रूल 1 काढून बघा काय लिहिलंय तिथे. तर हेच शब्द लिहिले आहेत की फर्स्ट हिअरिंग, फर्स्ट हिअरिंग. आपली हिअरिंगची कन्सेप्ट काय आहे? कधीतरी इश्यू काढले जातील, इश्यूज नंतर विटनेस लिस्ट होईल, विटनेस लिस्ट नंतर दावा हिअरिंगला लागेल आणि मग आपण हिअरिंगचा विचार करू. नाही, इथेच ऑर्डर 8 नंतर, ऑर्डर 9 नंतर ऑर्डर 10 मध्ये हा पहिली संधी पक्षकारांना दिलेली आहे आणि वकिलांना दिलेली आहे. न्यायाधीशांनी काय करायचंय? न्यायाधीशांनी समोर आलेल्या प्लिडिंगचा विचार करून दाव्यामध्ये आणि कैफियतीमध्ये जी कथनं केलेली आहेत त्यामधल्या वादीच्या कथनांपैकी प्रतिवादींनी जी कथनं मान्य केलेली आहे, ऍडमिटेड फॅक्ट्स और ऍडमिटेड प्लिडिंग, याचा रेकॉर्डिंग निशाणी 1 दावा यावर करायचा आहे. कोर्ट शुड रेकॉर्ड द ऍडमिटेड फॅक्ट्स अँड ऑल्सो कोर्ट शुड रेकॉर्ड द डिनाइड फॅक्ट्स. ऍडमिटेड अँड डिनाइड फॅक्टचं रेकॉर्डिंग आपल्या दाव्यांमध्ये होतं का? का होत नाही? काय त्याचा फायदा तोटा याचा विचार झाला पाहिजे. त्यासाठी कोर्टाला पॉवर दिली आहेत बघा. कोर्टाने त्याकरता साक्षीदार बोलवता येतील, तपासता येतील. त्या साक्षीदाराला तपासायचं म्हणजे कोर्ट तपासेल, त्याचा उलट तपास होणार नाही. नोटीस टू प्रोड्यूस अ डॉक्युमेंट केलं जाईल, कोर्ट करेल. नोटीस टू प्रोड्यूस पार्टीला केलं जाईल, अनादर व्यक्तीला पण केलं जाईल. वकिलाचं म्हणणं ऐकलं जाईल, पक्षकाराचं म्हणणं ऐकलं जाईल. सगळ्या प्रकारची एक प्रिलिमिनरी इन्क्वायरी कंडक्ट करण्याच्या पॉवर ऑर्डर 10 नी न्यायाधीशांना दिलेल्या आहेत. न्यायाधीशांनी आलेल्या समोरच्या प्लिडिंग नुसार काय ऍडमिटेड आहे आणि काय प्लिडिंग आहे याचं फिल्ट्रेशन करावं, हा त्या ऑर्डर 10च्या मागचा उद्देश आहे. त्याचबरोबर ऑर्डर 1A, ऑर्डर 10 रूल 1A, ऑर्डर 10 रूल 1A मध्ये एडीआरचा मेकॅनिझम सुद्धा कैफियत आल्यानंतरच्या नेक्स्ट डेटला एक्सरसाइज केला पाहिजे. 89 सेक्शन आहे आपल्याजवळ. At any stage of a suit, if an element of a compromise exists, then court can send a matter to the ADR
arbitration, conciliation, mediation, lok adalat. That is there at any stage. But this is a stage after the written statement where this ADR mechanism is compulsory to be exercised correctly. दोघांचा प्लीडिंग आल्यानंतर दाव्यामध्ये काय मिटण्यासारखं आहे नाही आहे, प्रयत्न काय होऊ शकतो नाही शकतो हे दिलेलं आहे. तो एक्सरसाइज त्या ठिकाणी झाला पाहिजे. कधीतरी दावा चालण्याची वेळ येईल, मग कोणाला तरी ऍडजस्टमेंट घ्यावीशी वाटेल आणि म्हणून मिडिएशन कडे मॅटर पाठवा. ऑलराईट, तुम्हाला आम्हाला ते सोयीचं पण असेल कदाचित, विशेषतः बिझी प्रॅक्टिशनर वकिलांना ते सोयीचं पण असेल, पण इट्स हॅम्परिंग द जस्टिस अँड इट इज डिमोलिशिंग the image of the entire judicial system that we are delaying the matters. We are denying the justice. And therefore people are not coming to us. They are going to an unauthorized forums. That is a matter of a concern before us. म्हणून ADR चा मेकॅनिझम ऑर्डर 10 रूल 1A प्रमाणे ज्या स्टेजला दिलाय त्या स्टेजला झाला पाहिजे. किती दिवसात होईल? दावा दाखल झाला, समन्स जर 2-2, 4-4 वर्षाला जर लांबतले नाहीत, माझ्या मते दावा लांबवण्याचं 30% कारण हे डिफेक्टिव्ह ऑर सर्व्हिस ऑफ समन्स मधले असणारे टॅक्टिक्स हे सगळे आहेत, ते संपले पाहिजेत. माध्यमांचा वापर करून समन्स बजावणी जी काय आहे ती वेगानं झाली पाहिजे. कुठल्या सिस्टीम मध्ये अशा पद्धतीने कोण कोणासाठी थांबतंय? DRT मध्ये थांबतायत, सरफेसी मध्ये थांबतायत, कुठल्या ठिकाणी थांबतायत? मोठ्या मोठ्या करोडो रुपयाच्या क्लेमच्या पेपर नोटिसा होऊन जातात, मेलवर जात आहे, ईमेलवर जात आहे, व्हॉट्सअपवर मेसेज जात आहेत. जग बदललेलं आहे आणि आपण त्या एका बेलीफच्या रिपोर्ट करता घराघर वर्षानुवर्ष फिरतो. मला असं वाटतं की ते बदलावं लागेल. जर आपण बेलीफला 2 महिन्याच्या आत समन्स बजावणी करायला लावली, वादीवरतीच देखील जबाबदारी, करेक्ट ऍड्रेस असला पाहिजे. भरमसाठ 50 प्रतिवादी जर करायचे असतील तर त्या प्रतिवादीच्या प्रत्येक करेक्ट ऍड्रेसचं ऍफिडेव्हिट दिलं पाहिजे आणि त्या चुकीचा असेल तर पार्टी डिलीट झाली पाहिजे. दावा प्रॉंग करून चालणार नाही. त्यानंतर 30 दिवसामध्ये 60 दिवसामध्ये कैफियत येणार असेल तर 60 अधिक 60 120 दिवसामध्ये दावा हा प्लीडिंग कंप्लीट होऊन ऑर्डर 10च्या स्वरूपात आला पाहिजे. ऑर्डर 10 वर कोर्टाने एक्सरसाइज करून एक 15 दिवसाच्या आत सगळे एक्सरसाइज करून ऍडमिटेड डिस्प्युटेड फॅक्ट ठरवल्या पाहिजे आणि दावा पुढे ऑर्डर 11 कडे गेला पाहिजे. ऑर्डर 11, आय विल से ऑर्डर 11, 12, 13 टुगेदर. इन्व्हेस्टिगेशन्स, इंट्रॉगेटरीज, डिस्कव्हरी, कधी वापर होतोय आपण त्याचा, किती वापर करतोय इफेक्टिव्हली? मला तरी असं वाटतं की नाही करत आहे. चांगल्या प्रोव्हिजन्स आहेत. Interrogatories, written cross-examination with permission of the court, but a cross-examination. Why it should be with permission of the court? It should be given as a right now. It's a time. की पुन्हा cross-examination येणार आहे, पण त्याच्या आधी लेखीच आहे ना, कागदपत्रांवरच सगळं चाललेलं आहे ना. Let it be in a form of a cross-examination on a material facts. That interrogatory should come as a compulsion now. Notice to produce. Notice to produce, notice to admit, notice to produce by parties to the suit, notice to produce by other than parties to the suit. Rule 12, Rule 14. Inspection of the documents, copies of the documents, notice to admit fact, notice to admit documents. Is all exercise. हे सगळे आपल्या हातामध्ये खरं म्हटलं तर त्या दाव्याच्या युद्धासाठीचे वेगवेगळे हत्यार आहेत. ऑर्डर 11, ऑर्डर 12, ऑर्डर 13. काही पार्ट ऍडमिटेड आहे, तेवढा पार्ट संपला पाहिजे. ऑर्डर 12चा वापर झाला पाहिजे, त्याचं जजमेंट झालं पाहिजे. देर कॅन बी मोर दॅन 1 डिग्री इन अ 1 सूट. देर कॅन बी नंबर ऑफ डिग्रीज इन अ 1 सूट. द फॅक्ट्स विच इज ऍडमिटेड. उदाहरण तुम्ही बघा, स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा करतो. वादी म्हणतो की प्रतिवादी माझ्याबरोबर करार केला, अमुक अमुक तारखेला 10 लाख रुपये किंमत ठेवली, 2 लाख रुपये दिले, 8 लाख रुपये द्यायचे होते, मी तयार आहे, रेडी अँड विलिंग आहे, तो देत नाही, खरेदी करून द्या. प्रतिवादी म्हणतो साठेकच झालं होतं, बरोबर आहे, 2 लाख रुपये मिळाले होते, बरोबर आहे, परंतु ते 2 लाख रुपये मला उसनवार मिळालेले होते, त्याच्यामुळे खरेदी देण्याचा प्रश्न नाहीये. आणि इशूत काय निघतात?
Does plaintiff prove that defendant executed an agreement at so and so? Does plaintiff prove that he paid 2 lakh rupees to the defendant? Does plaintiff prove that he is ready and willing to perform his part of contract for making payment of remaining 8 lakhs? Does defendant prove that the suit is not a suit for sale and purchase but a security document? In fact, चौथा वर यायला पाहिजे. पहिल्या दोनची गरज आहे का? माझ्या मते नाहीये. ते ऑर्डर 10 मध्ये संपायला पाहिजे. It is admitted that agreement is executed. It is admitted that 2 lakhs rupees are paid. The disputed fact is that whether it is a transaction of sale and purchase and whether it is a security document. The dispute is that whether a plaintiff has 8 lakh rupees or whether he was ready and willing to pay the remaining part of contract. That should be the only adjudication. Why there should be an adjudication on this particular aspect? This is exactly expected in order 10. We are not following, friends. And therefore, if it is not following, 8 notice to admit, notice to produce. तुझ्याकडे 8 लाख रुपये ना तपशील दाखल कर. कशाला हिअरिंग पर्यंत वाट पाहिजे? काय तुझ्याकडे सोर्सेस आहेत तपशील दाखल कर. वेगवेगळ्या पद्धतीनं इंट्रोगेटरीज, नोटीस टू प्रोड्यूस, नोटीस टू ऍडमिट, इन्स्पेक्शन या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण दाव्याच्या पुराव्याची लांबी कमी करू शकतो. हे स्किलफुल ऍडव्होकसी आहे. आणि मग त्याचा वापर केल्यानंतर पुढे जे काय आहे ते आपल्याला हिअरिंग करता जाता येईल. जे उरलं ते हिअरिंगसाठी. मला असं वाटतं की अजून मला 10-15 मिनिटं वेळ आहे आणि म्हणून मी ते समजून पुढे 10 मिनिटं अजून कन्क्लूड करतो. 10-1 मिनिटामध्ये. या दृष्टीने आपण जर दाव्याचा विचार केला मित्रांनो तर मला असं वाटतं की लॉजिकल सिक्वेन्सनं दावा पुढे जातोच. 1 ते 4 मध्ये दाव्यामध्ये कोण पार्टी असतील, तो कुठे दाखल करायचा, तो कसा करायचा, तो सगळा सिक्वेन्स आहे. ऑर्डर 6, 7, 8 मध्ये प्लीडिंग कसं असलं पाहिजे याचा उल्लेख आहे. ऑर्डर 5 मध्ये समन्सचे उल्लेख आहे. ऑर्डर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पर्यंत पहिला पार्ट आहे की दावा दाखल होतो, कैफियत येते, कोर्टासमोर येते. ऑर्डर 10 ते ऑर्डर 13 हा इफेक्टिव्हली वापरायचा जो काही प्रोव्हिजन्स आहेत, हत्यार आहेत, त्याचा वकिलांनी प्रॅक्टिसमध्ये बारकाईनं विचार करावा. आणि त्या तरतुदींचा आपण वापर जर केला तर जी काही पुराव्याची लांबी आहे ती लांबी आपण कर्टेल करू शकतो. आणि ते आपल्याकडनं होत नाहीये. ऑर्डर 14 मध्ये इश्यूज फ्रेम व्हायचे. त्या इश्यूजच्या आधी ऑर्डर 10 इफेक्टिव्हली झाली पाहिजे. जे ऑर्डर 10 मध्ये करू शकतो ते ऑर्डर 14 मध्ये करण्याची गरज नाही. दॅट इज नॉट अ adjudication which is required to be done. It is expected to be eliminated from that adjudication and the length of the suit, the time, the entire episode of the trial is not to be delayed for that admitted part. And that is lacking here. We should give a thought to that how we can use it effectively. So, order 10 to 14 is important, friends. Once that is over, then 15, 16, all right, 17, directly come where we can come to order 18, where we can go for the fixed hearing. Here there is in a civil manual, there is a provision that there should be a procedure adopted in a courts of making a publication of the list. कोणते दावे चालणार त्याची लिस्ट पब्लिश करायची आहे. ती होत नाहीये. 100 दावे लिस्टवर असतात. ते 100 दावे चालणारे नसतात. ते 100 दाव्यांची पुढील तारीख देण्याकरता कोर्टाला 1 तास वाया घालावा लागतो. गरज नाहीये. जे चालणारे दावे चालण्याचे आवश्यक आहेत, जे राईट आहेत, जे जुने आहेत, त्याची यादी तयार झाली पाहिजे सिव्हिल मॅन्युअल प्रमाणे. ती यादी प्रसिद्ध झाली पाहिजे आणि त्याच्यावर डे टू डे हिअरिंग झालं पाहिजे. बाकीचे दावे सायनाइड ठेवले पाहिजे. या दाव्यांच्या लिस्ट मधनं जेव्हा डिस्पोज होईल तेव्हा पुढच्या दाव्यांची लिस्ट ऍड झाली पाहिजे. दिस इज अ प्रोसिजर विच वी शुड गो फॉर and we have started this doing in some of the courts. Even in a Nasik court we have adopted and we had a good results of that. वादी आणि प्रतिवादीच्या वकिलांनी मनामध्ये हे ठासून घेतलं पाहिजे की दावा आता पक्षकाराच्या केवळ कुठल्या तरी इच्छेपुरता नाहीये, तो सिस्टीम करताय. आपण जर स्वतःला आपण न्यायिक अधिकारी समजणार असलो, लॉ ऑफिसर समजणार असलो
तर लॉ ऑफिसरला आता सिस्टीम दगवण्याची गरज लक्षात आली पाहिजे. अदरवाईज काही दिवसानंतर तुम्हाला लक्षात येईल 4-5 वर्षामध्येच सिव्हिल ट्रायल गुंडाळलेली असेल, अजून एखादं ट्रिब्युनल झालेलं असेल, अजून एखादं कमर्शियल कोर्ट येऊन डोक्यावर आटोपलेलं असेल आणि सांगितलं असेल हे सगळं गुंडाळा आता. समरी चालवा. जे आज होतंय कमर्शियल सूट म्हणजे काय आहे शेवटी? समरी सूट 3 लाखाच्या पुढच्या प्रत्येक दाव्याला आता समरी सूटच करून टाकलेलं आहे. कारण कमर्शियल डिस्प्यूटची व्याख्या भली मोठी झालेली आहे, ती काही लहान नाही राहिलेली आता. त्याच्यामध्ये कोणतेही दावे बसवता येतील. आणि म्हणून ते जर टाळायचं असेल तर आपण दक्ष असलं पाहिजे. आणि दक्ष राहण्याकरता मला असं वाटतं की सीपीसीनं आहे या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला पुष्कळ हात दिलेला आहे. आपण तो हात शेकहँड केला पाहिजे, तो समजून घेतला पाहिजे. आपण आपले स्वतःचे दृष्टिकोन तपासून घेतले पाहिजेत. सीपीसीच्या वापराबद्दलचे आपले स्वतःचे चार्ट्स तयार केले पाहिजेत. मी आपल्याला पाठवतो हे, आपण बघा. काही दिलेत ते वापरू नका, स्वतःचे चार्ट्स तयार करा. मी दिलेत सगळे चार्ट तयार करून टाकलेले त्याच्यात. त्या पद्धतीनं आपण आपले स्वतःचे चार्ट तयार करा. कारण वापरलेल्या या चार्टवर माणसाचं मन कधीच काम करत नाही. आपण स्वतःचे चार्ट स्वतः तयार करून आपल्या टेबलाखाली जर ठेवले तर त्या चार्टच्या त्या प्रोसिजर प्रमाणे आपल्याला जाता आलं पाहिजे. आणि हो सिव्हिल मॅन्युअल, देर इज अ कनेक्शन. दॅट कनेक्शन इज इम्पॉर्टंट. कमिशनरचं काम करायचं आहे. ऑर्डर 26 तुम्हाला देईल प्रोव्हिजन, पण ऑर्डर 26 हे नाही सांगणार तुम्हाला की किती वेळाची नोटीस द्यायची आहे, 3 दिवस आधी द्यायची का 2 दिवस आधी द्यायची आहे, कोणत्या पद्धतीने नोटीसचा फॉर्मॅट असेल कमिशनरचा, कमिशनरनी कुठल्या स्वरूपाचा रिपोर्ट लिहावा, त्या रिपोर्टचा फॉर्मॅट कसा असेल, त्याच्यासमोरचं स्केच कसं असेल, ते किती दिवसात द्यावं, ते दाखल केलं नाही तर काय, या सगळ्या तपशिलांचा उल्लेख सिव्हिल मॅन्युअल मध्ये आपल्याला मिळतो. आणि म्हणून जे कनेक्शन आहे ते सेक्शनचं ऑर्डरशी आहे, ऑर्डरचं अपेंडिक्सशी आहे, अपेंडिक्सचं सिव्हिल मॅन्युअलशी आहे, सिव्हिल मॅन्युअलचं बेलिफ मॅन्युअलशी आहे. ते आपण समजून घेतलं पाहिजे. हे हाऊ दे आर कनेक्टेड टू इच अदर. कोणत्या तरतुदीचा आपण वापर करायचा हे चॉईस आपण केला पाहिजे. आणि त्या चॉईस मध्ये आपल्याला सिक्वेन्स समजला पाहिजे. रॅन्डम चॉईस करून नाही चालणार. नोटीस टू प्रोड्यूस करता ऑर्डर 11 मध्ये रूल 12 पण आहे आणि 14 पण आहे. मग 12 आणि 14 मध्ये फरक काय, मला समजलं पाहिजे आपल्याला. आपण जर ते समजून घेतलं तर आपल्याला कळेल की प्लीडिंग मध्ये रेफरन्स असलेल्या डॉक्युमेंटला प्रोड्यूस करणं हे ऑब्लिगेशन आहे पार्टीचं. त्याकरता हा रूल वापरता येईल. आणि पार्टी व्यतिरिक्त इतरांकडनं जर समजा एखादं डॉक्युमेंट प्रोड्यूस करून घ्यायचं असेल त्याकरता हा रूल वापरता येईल. म्हणून जनरल ऑर्डर 11 रूल सो अँड सो नाही चालणार. नुसतं ऑर्डर नोटीस टू प्रोड्यूस, अर्ज नोटीस टू प्रोड्यूस साठी नाही उपयोगाचं नाही. म्हणजे ते काय फेकून देणार नाही कोणी, पण अधिक प्रभावीपणे काम करण्याकरता जर त्या ठिकाणी आपण ऑर्डर 11 रूल 12 लिहून नोटीस टू प्रोड्यूस केलेला असेल तर मला असं वाटतं की तो जास्त इफेक्टिव्ह अर्ज आहे. कोर्टाला आपण जास्त इम्प्रेस करणार आहोत, कोर्टाला जास्त आपण सहाय्य करणार आहोत आणि योग्य पद्धतीच्या सीपीसीच्या या ट्रॅकवर दावा आपण पुढे 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 घेऊन जाणार आहोत. आणि म्हणून हे सगळं कनेक्शन समोर ठेवणं आणि त्याचा एक दृष्टिकोन समोर ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून माझं मत आहे की याला महत्व आहे. एक अजून मुद्दा सांगायचा राहिला तो म्हणजे ज्युरिस्डिक्शनच्या बद्दलचा. ज्युरिस्डिक्शन सेक्शन 9 मध्ये सिंपल लॉजिक आहे. दिवाणी कोर्टाला कोणत्याही प्रकारचे वाद चालवता येतील. जनरल स्टेटमेंट अनलेस एक्सप्रेसली बार्ड or impliedly barred. Expressly barred, you know that. प्रोव्हिजनच आहे. टेनन्सीचा वाद आहे. महाराष्ट्र ऍग्रिकल्चर टेनन्सी ऍक्ट मध्ये कलम 85 सेक्शन ते म्हणतो की हा वाद आता सिव्हिल कोर्टामध्ये तुम्हाला नेता येणार नाही. सिव्हिल कोर्ट इज बार्ड फ्रॉम एंटरटेनिंग डिस्प्यूट बिटवीन लँडलॉर्ड अँड टेनंट, ऍग्रिकल्चर लँडलॉर्ड अँड टेनंट. इट इज एक्सप्रेसली बार्ड. You know that. Expressed by words. What is an implied bar? इकडे जरा गडबड होते.
implied, again we should go to the dictionary. काय implied शब्दाचा अर्थ आहे अप्रत्यक्ष. impliedly म्हणा अप्रत्यक्ष बार आहे. काय आहे अप्रत्यक्ष बार? आपण साधा विचार करा की एखाद्या बिल्डिंगची परवानगी आहे, तिला अर्ज तुम्ही केला कॉर्पोरेशनकडे किंवा कुठल्याही अथॉरिटीकडे, त्यांनी तो नामंजूर केला. तुम्ही दिवाणी दावा आणला की अशी अशी बिल्डिंग माझं सगळं नियमात बसतंय, मला दिलेलं नाही मॅन्डेटरी इंजंक्शन की त्यांनी द्यावा. करता येईल का? असं कुठे कॉर्पोरेशन याच्याबद्दलचं असं कुठे तर एक्सप्रेस बार तर नाहीये त्या ऍक्ट मध्ये. उद्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट असेल, दिसत नाही. मग इम्प्लाइड बार म्हणजे काय? तर इम्प्लाइड बार म्हणजे त्या ऍक्ट मध्ये जर बिल्डिंग परवानगी दिली नसेल, एखादी नामंजूर केली, तर त्याच्या विरुद्धचं अपील प्रोव्हाइड केलेलं आहे. जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग कडे ते अपील करता येईल, त्याच्यानंतर ते मंत्रालयात अपील करता येईल. की कम्प्लीट सिक्वेन्स त्याच्यामध्ये दिलेला आहे. कम्प्लीट चेन ऑफ युअर लिटिगेशन, इंडिपेंडेंट लिटिगेशन दिलेलं आहे. अँड देअरफॉर अ डिफरंट मेकॅनिझम इज प्रोव्हाइडेड फॉर यू. So there may not be an express bar in that particular statute that this dispute should not be taken in the civil code. But because there is an independent mechanism created under that particular statute, it impliedly shows that the bar is there, and therefore that is an implied bar. So express words are there, and impliedly bar, the prohibition of a bar is also there. So the question of a jurisdiction is also material, friends, because suppose a suit is filed, suit is conducted, nobody is bothered, neither a party nor a court, suit is conducted and suit is heard, and at that particular time the court or the parties comes to a conclusion that there is no jurisdiction. It is a vestige of the time. This is a vestige of the time of a party, of an advocate, and more of a public, because a public forum has been misused, and that is again going to cause a delay. So we have to avoid this, and therefore the jurisdiction become also equally an important aspect. And therefore, friends, this is important. If I think I have completed 1 hour and 15 minutes, 1 hour, near about 1 hour. I don't know what is your time limit, but if any questions and answers are there, I'm open. Of course, here I want to make a last comment on this particular aspect of the Civil Procedure Code. It is a time that a good practicing civil lawyers should come together and should make suggestions that which changes are required. Particularly on the 21st of this May, when we are going to discuss the High Court amendments to the Civil Procedure Code. Here, the expectation is that, first of all, let us understand which amendments are there, whether we are really using that amendment, how useful the amendments are. And thereafter, let us consider that which amendments are now unwanted and which amendments are now wanted for the purpose of achieving a target of the speedy civil trial. The injunction is taken, an injunction is there, and to enjoy the injunctions, if the suits are delayed for years together, perhaps we are defeating the purpose of the speedy trial. So we should give a thought, and the High Courts and the Supreme Courts are calling these suggestions from our side. Particularly from a bar council, they expect that we should contact you all peoples, and some suggestion should be there from your side, and on the basis of that suggestion itself, we should go for the improvements in the various other amendments in the suit. For that particular aspects, my appeal to all these good practicing lawyers and a bar, particularly Thana district, that we should discuss this issue and we should collectively make a representation. The e-governance is going to come now. Whether it is with Corona, without Corona,
We have to live with corona. It's not such a short period that corona will go. The medical expert says that it will touch to the 60% of the population of the world. Till that time, there will be a development of the immunity. Whether the drug exists or drug doesn't exist, we don't know. So we have to be prepared. We can't be stuck down. We can't be locked down. If 1 lakh population is going to die in a country like an America out of a corona, and if it is going to be a continuous lockdown in a country like India for more than 1 year, 6 months, 4 months, then perhaps more than 1 to 5 lakhs people will die out of the dire need of a food or water itself. So it's a time that we should run our system. It is only a judicial system which always brings the entire administration on track, friends. And for that particular purpose, we must think of giving a good shape to the judiciary, to the trial courts, where 90% of the litigation is concentrated. And therefore, my appeal to all of you is that let us give a thought for civil suits. Let the experts of the criminal trial work on the criminal trial. They will give a thought on a civil suit, how we should improve the civil suit, how the mindsets of the lawyer to be changed, how the delay will affect the profession also. We are thinking of pointing out the exclusion of the brief also, friends. When we are talking about speed, unless we give a speed, the other outgoing work will not come to us. समाजामध्ये जर आज 100 वाद होत असतील तर 30 वाद फक्त कोर्टात येत आहेत, 70 वाद कोर्टाच्या बाहेर जात आहेत, दिवाणी फौजदारी सगळ्या स्वरूपाचे. आपण त्या 70% विचार करूया. वी आर एक्सक्लुडिंग दॅट 70% फ्रॉम अवर स्कोप ऑफ द वर्क, and therefore we must give a speed to the civil trial. Once we start giving a proper speed by change of the mindsets of the clients, the lawyers, the judges, the employees of the courts, then this out of 70%, some of the part will start coming, and gradually entire part can come to the courts of law. Because nobody wants to go to an unauthorized agency. They are compelled, friends. They are bothered for the delay. They are bothered for the expenses. They are bothered for their own exploitations. And therefore, they are going to the other sources. There they are exploited. Injustice is there. They're all misuse of the entire situations are there. In that particular process, friends, they don't want to go away. And therefore, my appeal is that this entire exercise is to be done. And for that purpose, I will call upon you to have any dialogue. If any questions are there, if any queries are there, if any suggestions are there, I will make welcome rather than continuing the lecture. And my one appeal will be that let us come to discuss the subject of the amendments to the CPC, available amendments, additional amendment required. I will make you sure that whatever the good suggestions will come from your side as a bar counselor, through the floor of a bar council, I will take it to the proper authority, and that change will occur. And that change we will have to be occurred. Otherwise, the system will be hampered. So मी आता आपल्याला एक विनंती करतो, आपल्याबद्दल जर काही क्वेश्चन्स असतील तर ते जरूर विचारावेत. सीपीसीच्या या सब्जेक्टला गतिमान करण्याकरता विचारावेत, आणि त्या व्यतिरिक्त आपले काही सूचना असतील तर त्या जरूर कराव्यात. असं करून या ठिकाणी मी थांबतो. आपण त्याबद्दल आपले मत मांडावेत. पार्टिसिपेंट्सना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या क्वेरीज ज्या आहेत त्या चॅट बॉक्स मध्ये द्याव्यात, जेणेकरून ते प्रॉपरली विचारता येतील. कोणीही स्वतःचा माईक अनम्यूट करून प्रश्न विचारू नये. चॅट बॉक्स मध्ये आपल्या ज्या क्वेरीज असतील त्या आपण दाखल कराव्यात. मी त्या जायभावे साहेबांना विचारेन. सर्व पार्टिसिपेंट्सना विनंती आहे. हॅलो हॅलो, चॅट बॉक्स मध्ये टाका. जे क्वेरी असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये ती क्वेरी तुमची दाखल करा. प्रत्यक्ष विचारू नका.
Participants, please put your queries in chat box. Do not unmute your own audio or video. येस येतोय आवाज. सर तुमचा आवाज येतोय. हॅलो. तर एक क्वेरी आहे. ऑर्डर 7 रूल 6. हो विचारा. ऑर्डर 7 रूल 6 स्कोप ऑफ अदरवाइज वर्ड असं त्यांनी क्वेरी विचारलेली. ऑर्डर 7 रूल 6. grounds of exemption from the limitation where the suit is instituted after the expiry of the period सर ऑर्डर Yes. 12 रूल 6. limitation बद्दल सर ऑर्डर 12 रूल 6 असं विचारलंय. टायपिंग मिस्टेक झाली तुमची. order 12 rule 6. Yes, बरं. yes, sir. judgment on admission. Yes, sir. जजमेंट ऑन ऍडमिशन बद्दल मी असं म्हणेल की एका दाव्यामध्ये पर्टिक्युलर गोष्ट ऍडमिटेड असतील तर त्याचं जजमेंट होऊ शकतं. देअर कॅन बी अ डिक्री, देअर कॅन बी एडज्युडिकेशन फॉर द रिमेनिंग डिस्प्युटेड पार्ट्स. देअरफॉर ऑर्डर 12 इज द इफेक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट फॉर कर्टेलिंग द एव्हिडन्स. आता रूल 6च आपण एक्झॅक्टली त्यांची आता काय क्वेरी आहे, परंतु मी रूल 6 वाचतो. ते बोलतायत का? लेट हिम आस्क क्वेश्चन. त्यांना अनम्यूट करा. त्यांना अनम्यूट जर केलं तर जास्त चांगलं होईल. येस येस करतो सर. हो बोला. बोला मोने बोला. अनम्यूट केले तुम्हाला. बोला, प्रश्न विचारा तुमचा. अदरवाईज म्हणजे अदर दॅन प्लीडिंग त्यांना अदरवाईज विचारायचं दिसतंय मला असं वाटतं. येस सर. बरोबर आहे. म्हणजे प्लीडिंग मधल्या पेक्षा आपला पितळे साहेबांचाच प्रश्न आहे. नाही उमोड. where admission of fact have been made either in the pleading or otherwise. तर हा otherwise जो शब्द आहे त्याचा स्कोप किती आहे, म्हणजे when any defendant admitted the fact of the pleading of plaintiff otherwise than म्हणजे एखाद्या नोटीस मध्ये एखादी फॅक्ट ऍडमिट केली असेल पण प्लीडिंग मध्ये केली नसेल डिफेंडंटने, तर ती प्लीडिंग मध्ये न केलेली जी ऍडमिशन आहे ते ह्या अदरवाईज वर्डच्या स्कोप येऊ शकते का? म्हणून तर तो अदरवाईज केलाय ना. बघा म्हणजे इट इज डिफरन्शिएटेड. प्लीडिंग मधली ऍडमिशन हा एक भाग आहे आणि त्याला डिफरन्शिएट करण्याकरता अदरवाईज हा शब्द वापरलेला आहे. आता आपण ज्याला ऍडमिशन म्हणू शकतो, सी ऍडमिशन कॅन बी इन अ प्रिव्हियस नोटीस ऑल्सो, ऍडमिशन कॅन बी इन सम डॉक्युमेंट ऑल्सो, ऍडमिशन कॅन बी इन सम ऑफ द पॅरलल लिटिगेशन ऑल्सो. त्या वेगळ्या प्रकारच्या ज्या काही ऍडमिशन्स असतील त्या कोर्टासमोर येऊन, इफ द कोर्ट फील्स दॅट इट इज अ ऍडमिटेड फॅक्ट, आउट ऑफ दॅट see you can go give a notice also independently. Suppose the pleading is not there, and if by using the provisions of order 11 a notice to admit a particular fact has been given, in that particular notice suppose he admits, now it is not in a pleading but it comes before the court that it is an admitted thing because the notice has been admitted, so it will cover under this otherwise will be simply differentiated like other than pleading. प्लीडिंग मध्ये जे ऍडमिशन आहेत ते तर आहेतच आहेत, पण प्लीडिंग शिवाय ज्याला ऍडमिशन म्हणता येईल अशा प्लीडिंग व्यतिरिक्तच्या कुठल्या गोष्टीमधलं त्याचा ऍडमिशनचा वापर करावा, हा स्कोप त्या अदरवाईज या शब्दाचा माझ्या मते आहे. सर पुढची क्वेरी आहे. येस. ऑर्डर 6 रूल 13. प्लीज एक्सप्लेन ऑर्डर 6 रूल 13.
presumption of law. Neither party needs in any pleading allege any matter of the fact which the law presumes in his favor, or see simple तुम्हाला आपल्याला रूल ऑफ प्लीडिंग मध्ये एक शिकवलंय. फॅक्ट इज टू बी प्लीडेड अँड लॉ इज नॉट टू बी प्लीडेड. आणि ते ट्रायल कोर्टामध्ये आपण ऑब्झर्व करतो. हायकोर्टामध्ये रिट पिटिशन्स मध्ये लॉचे रकानेच्या रकाने लिहिलेले असतात. आपण ते लिहित नाही. कारण का? तर रूल ऑफ प्लीडिंग प्रमाणे ऑर्डर 6 रूल 13 प्रमाणे तो आहेच कायदा. ते प्रिझ्युम केलं जाईल. ते तुम्हाला प्लीड करायची गरज नाहीये. तुम्हाला त्याच्या फॅक्ट फक्त प्लीड करायच्या आहेत. तुमच्या फॅक्ट फिट पडायच्या आहेत. त्या प्लीडेड फॅक्ट्स प्रमाणे आणि रिटर्न स्टेटमेंट प्रमाणे जो डिस्प्यूट आला त्याला तो कायदा लागतो का नाही लागतो हे काम कोर्ट करेल. स्कोप ऑफ रूल 13 इज ओनली दॅट. इट्स नॉट नीडेड टू मेक अ प्लीडिंग ऑफ द लॉ पॉइंट. And therefore you see neither party need in any pleading allege any matter of the fact which the law presumes in his favor, or as to which the burden of proof lies upon the other side, unless the same has been first specifically denied. For example, consideration for the bill of exchange where the plaintiff sues only, etc., etc. My simple interpretation is that in a pleading, in a trial, law is not required to be pleaded. That is the purpose of giving, that is a message given by Rule 13 of Order 6. Because Order 6 is the general rules of the pleading. And Order 7 specifically deals with the plaint. Order 8 specifically deals with the written statement. So in these general principles, they gives us a general direction in which Rule 13 gives us a direction. Don't plead the law points or the law in your favor. That is seems to be the spirit of Order 13. सर पुढचा प्रश्न आहे की डिफेंडरने रिटर्न स्टेटमेंट 10 बद्दल आपलं काय मत आहे? आपल्याकडे वापर होतो का ऑर्डर 10 चा? नाही होत सर. आणि ऑर्डर 10 एकदा आपण बघावी. म्हणजे आपल्याला जर थोडासा वेळ असेल तर मी ऑर्डर 10 चा पहिला पार्ट फक्त आपल्याला दाखवतो. आणि मला असं वाटतं की ऑर्डर 10 एक मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्षित झालेली ऑर्डर आहे की जी खूप इफेक्टिव्ह आहे. एक्झामिनेशन ऑफ द पार्टीज बाय कोर्ट असं त्याचं चॅप्टर 10 जरी हे असलं तरी त्याचे स्टार्ट काय आहे? ऍट द फर्स्ट हिअरिंग ऑफ द सूट द कोर्ट शाल ascertain from each party or the pleader whether he admits or denies such allegations of the fact as are made in a plaint or written statement, if any, of the opposite party, and as are not expressly or necessary implication admitted or denied by party against whom they are made. Full stop. The court shall record such admissions and denials. This is Rule 1 of Order 10. So it is a mandate. प्रोसिजर मध्ये वापरलेला शाल हा शब्द जो आहे तो मे नाही होऊ शकत. माझ्या मते ते कोर्टानं करायचं काम आहे. आता क्लिपच्या अनेक कार्यक्रमामध्ये आम्ही लेक्चर केल्यानंतर नवीन वकील अर्ज करतात आणि मग कोर्ट त्यांना विचारतात हे काय तुम्ही नवीन काढलं बुवा, आणि मग ते आम्हाला फोन करतात. आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही अर्ज द्या ऑर्डर 10 रूल 1 आणि कोर्टाला म्हणावं की याच्यावर ऑर्डर करा तुम्हाला काय करायचे ते. आणि मग त्यामध्ये मात्र बऱ्याच वेळा कोर्ट असं म्हणतं की हे आता तुम्ही नवीन उपद्व्याप लावला. खरं म्हटलं तर तो कोर्टाचा उपद्व्याप कमी करण्याचाच एक प्रोव्हिजन आहे की ऍडमिटेड फॅक्ट जर बाजूला काढल्या तर त्या ऍडमिटेड फॅक्टवर इश्यूज येणार नाहीत आणि मग तुमचा अननेसेसरी वेळ त्या ऍडमिटेड फॅक्टवर खर्च होणार नाही. तो होत नाहीये असं मला या ठिकाणी आपल्याला प्रकाश सांगावंसं वाटतंय. सर येस, एनी मोर क्वेश्चन? सर एखाद्या दाव्यामध्ये डिफेंडरनी रिटर्न स्टेटमेंट दाखल केलं परंतु तरी फक्त ना फक्त अनम्यूट करून विचारलं ते चालेल. म्हणजे दॅट इज बेटर. त्यांना जर काय विचारायचं असेल कोणाला त्याच्यामध्ये फक्त डिनायल्स दिलेले आहेत तरी सुद्धा कोर्टाने इश्यू फ्रेम करून आणि ते जबाबदारी वादीवर दिलेली आहे त्यांचं जे आहे प्रूव्ह करण्याची. कुठल्या याची म्हणताय तुम्ही? एखाद्या दाव्यामध्ये डिफेंडरने WS फाईल केलेला आहे, त्याच्यानंतर WS मध्ये फक्त वादीचा दावा त्यांनी नाकारलेला आहे.
हम्म, डिनायल्स दिलेले आहेत, दुसरं काय दिलेलं नाही त्यांनी, त्याची बरोबर. पुट केलेली नाही. तरी सुद्धा कोर्टाने त्यांच्या बाजूने तो एक बर- इश्यू फ्रेम केलेला आहे. एक वादीवरती जबाबदारी टाकलेली आहे तेव्हा. हा, असंच करता येतं का? पण शेवटी अल्टिमेटली अगदी उद्या एखाद्याने कैफियतच नाही दिली, स्टील सर्टन फॅक्ट्स विल हॅव टू बी प्रूव्ह. फॉर उदाहरणार्थ स्पेसिफिक रिलीफ फॅक्टचा दावा असेल, वादीने करार केला, लिहिलंय, पैसे दिले, म्हटले, तो तयार उत्सुक आहे असं म्हटलंय, आणि उद्या समजा त्याची कैफियत नाही म्हणजे तो करार आहे असं धरलं, पैसे दिले असं धरलं, कारण डिनायल नाहीये. रेडीनेस विलिंगनेस, still court will have to consider the evidence whether there is a plaintiff readiness evidence. त्यामुळे तुम्हाला माहिती की सगळेच एक्सपार्टी दावे काही डिक्री होत नाही. अनेक एक्सपार्टी दावे सुद्धा रिजेक्ट झालेले आपण पाहिलेले आहेत, आणि त्याचा करार आहे, त्यांनी पैसे दिलेले आहेत, परंतु त्यांनी रेडीनेस विलिंगनेस जर प्रूव्ह केला नाही तर दावा फेल जाईल. त्याच्यामुळे त्या सर्कमस्टन्सेस मध्ये जिथे केवळ डिनाय केलाय तिथे तर वादीवर बर्डन अजून शिफ्ट झालेलंच आहे ना, त्यांनी त्याचा पुरावा देऊन पुढे जावं. त्याला पुरावा द्यायला बेटर पोझिशन आहे. ऍडज्युडिकेशन आहे ना, सी इट्स अ फाईट. त्या ऍडज्युडिकेशन मध्ये निर्णय वादीच्या बाजूने होण्याकरता त्याच्यावर जे बर्डन आहे त्याला डिस्चार्ज करावंच लागेल. सकाळी साहेब तुमचा प्रश्न विचारा, अनम्यूट करून प्रश्न विचारा. ऍडव्होकेट साहेब. हो, बोला. सर, त्यांनी प्रश्न एक चॅट बॉक्स मध्ये दिलेला आहे. डिफेंडंट हॅज फाइल्ड WS पेंडिंग हो, वाचा. defendant expired. LRs are brought on record. However, the suit has been proceeded ex parte against the LRs. Suit is decreed. Can they make application under 9 Rule 13 for setting aside ex parte decree? सी त्याचा म्हणजे सूट जो आहे तो चालून जर त्यांचा पुढे गेलेला असेल, म्हणजे ऍडज्युडिकेट जर झाला असेल तर त्यांना अपिलात जावं लागेल. त्यांचा प्रश्न मला नीट समजला नाही, म्हणजे सूट हिअरिंग होऊन पुढे गेलेला आहे की एक्सपार्टे म्हणून दावा त्यांच्या विरुद्ध गेलेला आहे? साहेब, मूळ डिफेंडंटनी WS दाखल केलेला आहे आणि डिफेंडंट मयत झालेले दाखल केलेलं आहे. त्याचे वारस रेकॉर्डवर आले, आणि वारस रेकॉर्डवर आल्याच्या नंतर त्या वारसांच्या नाउ सी वारस अपियर नाही झालेले साहेब, दावा तसंच आता तो अपियर झाले म्हणजे समन्स बजावला पण ते अपियर झाले नाहीत, बरोबर आहे ना? येस सर, येस, समन्स बजावणी झाली परंतु तो अपियर झाले नाही. अपियर झाले. Now the remedy will be of an appeal. Remedy will be of an appeal if LR wants to contest that, because see already their previous defendant has already filed a written statement. Whether they adopt that written statement or they had a certain other written statement is a different part. But as far as the first written statement is concerned, if they are not taking a contrary stand, it is binding on them. So the written statement is there, and thereafter the decree is passed. So it cannot be said to be an ex parte decree as contemplated under Order 9 Rule 13. So they will have to file an appeal. If they want to contest, they will have to go to an appeal. आणखी कोणाला काही प्रश्न असेल तर त्यांनी अनम्यूट करून विचारावं. हॅलो. हा, बोला. हा, एक प्रश्न बोला. असा आहे की ऑर्डर 6 रूल 5 बेटर पर्टिक्युलर्स ही ओमिट केलेली आहे 1999च्या अमेंडमेंटने. ऑर्डर 6 हो. रूल 5 त्याला बॉम्बेची अमेंडमेंट आहे. हो. आता इंटरोगेटरीज आपण जे म्हटलं, इंटरोगेटरीज आणि बेटर पर्टिक्युलर, आता ती प्रोव्हिजन बेटर पर्टिक्युलरची नसल्याने आपण इंटरोगेटरीच्या स्वरूपात ते बेटर पर्टिक्युलर्स मागू शकतो का? इंट्रॉगेटरीच्या स्वरूपामध्ये ते जर आवश्यक रिलेव्हंट फॅक्ट असेल तर तुम्ही मागू शकता. त्याचा फक्त कंट्रोल कोर्टाकडे आहे, कारण लिव्ह इज टू बी ऑब्टेन फ्रॉम द कोर्ट. हा पहिला पार्ट. दुसरा पार्ट जो आहे, ऍज फार एज यू आर टॉकिंग अबाउट द बॉम्बे हायकोर्ट अमेंडमेंट विच आर देअर, त्याच्याबद्दल आपण 21ला बोलणार आहोत. पण आज एवढंच मी तुम्हाला सांगेल की 2002चा जो अमेंडिंग ऍक्ट आहे
ज्याच्याने या सगळ्या अमेंडमेंट नवीन सीपीसी मध्ये आल्या त्याचा 16 सेक्शन पाहून ठेवा. त्या अमेंडिंग ऍक्टचा 16 सेक्शन आणि 21 तारखेला आपण त्याच्यावर चर्चा करू. म्हणजे आज ती अर्धवट होणार नाही आणि मग त्याच्यावर आपल्याला त्याचं उत्तर देता येईल की त्या हायकोर्ट अमेंडमेंटचा आता इफेक्ट काय आहे. सर दावा पुढचा प्रश्न आहे. दावा सुरू असताना एखाद्या व्यक्तीला प्लेंटिफ म्हणून ऍड करण्यासाठी ऑर्डर 1:10 प्रमाणे अर्ज करायचे 6:17 प्रमाणे. पार्टी ऍड करण्याबद्दल स्पेसिफिकली ऑर्डर 1 आहे. पार्टी ऍड करण्याबद्दलचा जर आपण क्लॉज बघितला तर तो कोर्टाचा अधिकार आहे. पहिली गोष्ट कोर्ट कोणाच्या अर्जावरनं करू शकतं किंवा सोमोटो सुद्धा करू शकतं. त्याच्यामुळं पार्टी ऍड करण्याकरता माझ्या मते ऑर्डर 1 रूल 10चाच वापर करायला पाहिजे आणि त्या व्यतिरिक्त ऑर्डर 6:17 हा जनरल अमेंडमेंट आहे, प्लीडिंगचा आहे. ऑर्डर 1चा वापर केल्याचा फायदा असा होतो की ऑर्डर 1 प्रमाणे तुम्ही एकदा पार्टी ऍड केली की ऑर्डर 1 प्रमाणे माझ्या मते इफ आय एम नॉट रॉंग कुठली तरी एक तरतूद आहे 10 मला असं वाटतं. सबसिक्वेंट प्लीडिंग हे ऍज ऑफ राईट तुम्हाला त्याच्यात देता येतात. पार्टी इज ऍडेड, वन्स अ पार्टी इज ऍडेड then the subsequent pleading becomes your right, which is not available under order 6 rule 17. That is always a discretion of the court. Court has to use the discretion and therefore I will prefer always to go under order 1. Plus there is another angle. कोणत्या करता तुम्ही पार्टी ऍड करू शकता, कशा करता इच्छुक करू शकता, याचा जर वापर केला तर तुम्ही ऑर्डर 8 मध्ये जाऊन रूल 11 ते 35 हे एक प्रोसिजर वेगळं आहे. बॉम्बे हायकोर्टाची अमेंडमेंट आहे आणि त्या अमेंडमेंट मध्ये रूल 23 पासून ऑनवर्ड देर इज 1/3 पार्टी प्रोसिजर. एखादी पार्टी दाव्यात घ्यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या ऑर्डर 23 पासून पुढच्या प्रोसिजरचा पण तुम्हाला इंडिपेंडेंटली वापर करता येतो आणि तो जास्त इफेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे त्याचा देखील तुम्हाला उपयोग पार्टी ऍड करण्याकरता करता येतो. आता त्यामधली जी काही परिस्थिती आहे ती वापरून आपल्या फॅक्ट प्रमाणे ऑर्डर 1 किंवा ऑर्डर 8 मधला जो 11 ते 35चा जो पार्ट आहे त्यामध्ये आपण पार्टीसाठी प्रोव्हिजन वापरावी असं मला तरी वाटेल. सर वादीने प्रतिवादी विरुद्ध दावा दाखल केलेला आहे. मृत्यूपत्राला चॅलेंज केले. प्रतिवादीच्या क्रमांक 1च्या लाभामध्ये एक मृत्यूपत्र केलेलं आहे एका मयत स्त्रीने. तर ते मृत्यूपत्राला वादीने चॅलेंज केले. वादी हे त्या मयत व्यक्तीची मुलगी आहे आणि प्रतिवादी क्रमांक 3 ही सुद्धा त्या मयत व्यक्तीची मुलगी. प्रतिवादी क्रमांक 3च्या मुलगा जो आहे प्रतिवादी क्रमांक 1 आहे त्याच्या लाभात पूर्ण त्या मयत त्याच्या आजी होती तिने मृत्यूपत्र करून दिलेले. आता त्याला या वादीनी चॅलेंज केलंय आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे जे मृत्यूपत्र आहे ते बेकायदेशीर असं घोषित करून मागण्याकरता दावा दाखल केलेला आहे. आता त्या प्रतिवादी क्रमांक 1चे इतर भावंड जे आहेत त्यांनी कोर्टामध्ये अर्ज दिलाय की आम्हाला प्रतिवादी प्रमाणात सामील करावं, कारण हा जो मृत्यूपत्र बेकायदेशीर ठरवण्याची जी मागणी केली त्याच्या अनुषंगाने जो काही पुरावा आहे तो पुरावा आम्ही लीड करू शकतो आणि आमचा राईट त्याच्यामध्ये अफेक्ट झाले आम्हाला प्रतिवादी प्रमाणात सामील करावा. तर त्याच्यामध्ये कोर्टाचं असं म्हणणं आहे की तुम्हाला तुमचा त्या मयत स्त्रीने मृत्यूपत्राच्या आधारे दिलेला आहे तर तुमचा त्याच्यात अधिकार बनत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला पार्टी देणार नाही. मात्र वादींची हरकत नाहीये त्याला प्रतिवादी प्रमाणात सामील करायला, तरी सुद्धा कोर्ट ते नाकारत आहे. तर त्याबाबत मार्गदर्शन करावं. नाही, आता काय आहे की जो मयत आहे त्याचे शेड्यूल 1 प्रमाणे जे कोणी त्याचं जे काही आहे ना क्लास 1 लिगल एअर जे असतील दे विल गेट ऍज ऑफ राईट टू बी ऍडेड ऍज अ पार्टी. बिकॉज इफ सपोज द विल फेल्स, या दाव्याप्रमाणे विल फेल झालं तर प्रॉपर्टी कोणामध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहे? तर क्लास 1 लिगल एअर्स मध्ये होणार आहे. आता त्याच्यामुळं ते जे कोणी आता तुमचे इंटरव्हेनर आहेत त्या क्लास 1 लिगल एअर मध्ये बसणारे असतील तर दे विल डेफिनेटली गेट अ राईट ऍज अ नेसेसरी पार्टी.
त्याच्यात बसणारे ते नसतील तर त्यांना तो राईट मिळणार नाही, आणि त्याच्याप्रमाणे ते क्लास 1 आहेत का नाही आहेत हे एवढंच तपासायचा भाग आहे माझ्या मते. नाही साहेब, त्याच्यामध्ये जो डॉक्युमेंट आहे, विल जो आहे तो बनावट आहे, हे जो हा जो इश्यू आहे तो सिद्ध करण्यासाठी यांच्याकडे हे एव्हिडन्स लीड करू शकतात जे वादीकडे नाहीये, पण यांचं इंडिपेंडेंट स्टँड आहे. दे कॅन कम ॲज अ विटनेस ना. पण वादीने तपासलं. दॅट्स करेक्ट, बट दे विल कम ॲज अ विटनेस. नाही, that is different. But now if they want a locus standi as a party to the suit, Yes. then the suit is simple. Will is to be declared null and void. Ultimately, there is no will. So the succession will succeed and the property will be distributed among class 1 legal heirs. So that class 1 legal heirs will get only right, not a third party to lead the evidence. At the most, these persons who have some evidence to show that the will is bogus, they can be witnesses of the class 1 legal heirs. Because even if they are leading the evidence, the property is not going to come to them. It will go to the legal heirs. So it is a question of being a party there. ओके, थँक्यू सर. ऍडव्होकेट सुवर्णा, तुमचा प्रश्न विचारा. Okay. ऍडव्होकेट सुवर्णा. हा, नमस्ते सर. माझा असा प्रश्न आहे की प्रतिवादीने रिटर्न स्टेटमेंट दाखल केलं, परंतु त्याच्यामध्ये ना त्यांनी डिनाय नाही केली कोणती फॅक्ट. हॅलो सर, आवाज येतोय ना? येतोय, तुम्ही बोला. हो, येतो बोला बरं. डिफेंडरने डिनाय नाही केली फॅक्ट, किंवा त्यांनी म्हटलं पण नाही की दावा रिजेक्ट करावा, तरी पण कोर्टाने इश्यूज काढलेत आणि प्लेंटिफवर बर्डन टाकलंय की तुम्ही ते प्रूव्ह करा तुमची फॅक्ट. मग अशा परिस्थितीत आम्ही काय करायला पाहिजे? म्हणजे मी सेक्शन 10 चा आधार घ्यायला पाहिजे होता, पण मी घेतला नाहीये. तर आता इश्यूज पण फ्रेम झाले 14 प्रमाणे. आता मग काय करावं लागेल मला? आता पुढची रेमेडी काय सर? मग आता हे बघा, वकिलांना नेहमी प्रॅक्टिकल असायचं असतं. शेवटी काय आहे की प्रोसिजर ही हँडमेड आहे. लक्षात आलं? दावा पुढे नेण्याकरता तयार केलेलं प्रोसिजर आहे. दावा पुढे न्यायचा का मागे न्यायचा हे वकिलांना ठरवावं लागेल. आता टेक्निकल गोष्टीमध्ये जर आपण काय अर्ज फाटे करून त्याच्यात ऑर्डर घेऊन त्या चॅलेंज करत बसलो तर दावा तुमचा जो काही आहे तो पुन्हा हॅम्पर होईल. तुम्हाला जर आता दावा पुढे न्यायचा असेल तर तुम्ही हिअरिंगच्या दरम्यान त्याचा वापर करू शकता ना. तुम्ही त्याच्या प्रतिवादीच्या पुराव्यामध्ये त्याला विचारू शकता. या सगळ्या गोष्टी तो जर समजा काही बोलायला लागला तर त्याला ते बोलू न देता चीफ एक्झामिनेशन मध्ये त्याच्या कर्टेल झाल्या पाहिजेत. कारण ही हॅज नॉट प्लीडेड अँड द फॅक्ट्स विच ही हॅज नॉट प्लीडेड ही कॅनॉट प्रूव्ह इट, कांट लीड द एव्हिडन्स टू दॅट पर्टिक्युलर फॅक्ट. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा पुरावा घेऊन पुढे जायचं. तो तुमच्या पुराव्याच्या दृष्टीनं तुम्हाला काय विरोध करायला लागला, क्रॉस करायला लागला का तुम्ही दाखवू शकता रिटर्न स्टेटमेंट कुठे आहे तुझं त्या मुद्द्यावरचं. त्याच्यामुळे माझं मत असं राहील की दावा पुढे घेऊन जा. आता पुन्हा इश्यूज आणि त्या पुन्हा रिफ्रेमिंग ऑफ द इश्यूज मध्ये वेळ घालू नका. बऱ्याच वेळा आपले दावे जे आहेत ते याच टेक्निकल गोष्टीमध्ये अडकून राहतात. आता थरो मेरिटचा दावा समोर आलेला आहे ना, ती स्टेज तुमच्या हातात आहे, तर दॅट इज मोर इफेक्टिव्ह स्टेज. त्याचा तुम्ही सर तपास उलट तपास घेताना त्या गोष्टीचा योग्य वापर करून घ्या आणि बरोबर लक्षात ठेवून त्याला त्या जे त्यांनी प्लीड केलेलं नाहीये त्या मुद्द्यावर येऊ देऊ नका. तुमचं काम होईल सोपं. आता पुढे काही प्रश्न नाहीयेत. स्टे कनेक्टेड. आजच्या लेक्चरचा मोठ्या थँक्स ऍडव्होकेट अभय पितळे सर करतील. तत्पूर्वी सर्व पार्टिसिपेंट्सना माझी रिक्वेस्ट आहे की झूमच्या माध्यमातून आपली सदस्य मर्यादा ही 500 आहे. आपल्याला कनेक्ट होण्यात काही अडचण येत असेल तर आपलं लेक्चर आहे हे एकाच वेळेला फेसबुकवर लाईव्ह असतं. तर तुम्ही www.facebook.com/shahpurlawyers या लिंकवर जाऊन हे जे लेक्चर आहे ते लाईव्ह पाहू शकता. त्याचप्रमाणे द शहापूर कोर्ट बार असोसिएशन या नावाने शहापूर बारचं सेपरेट युट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवरही हे लेक्चर जे आहे आपले रोजचे होणारे ते लेक्चर उपलब्ध असतं. जर आपला कोणता पार्ट मिस झाला असेल तर तुम्ही त्या चॅनलच्या माध्यमातून ते लेक्चर पुन्हा आपल्याला पाहता येऊ शकते. तसेच मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की दिनांक 21 परवा दिनांक 21 मे रोजी जायभावे साहेब आता आपल्याला पुन्हा मार्गदर्शन करणार आहे. सीपीसीचा पुढचा पार्ट म्हणजे त्यांनी 2 भागात लेक्चर घेण्याचं मान्य केलं होतं की पहिला जो आपला आजचा भाग झाला तो सीपीसी बर्ड आय व्ह्यू फॉर प्रॅक्टिसिंग ऍडव्होकेट्स, आणि आता दुसरा जो पार्ट आहे गुरुवारी जो होणार आहे सकाळी 11 वाजता
झूम आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून. तो आहे अमेंडमेंट्स टू सीपीसी. तर त्या लेक्चरसाठी आपण सर्वांनी सहभाग त्याच्यामध्ये घ्यावा. झूमच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून. झूमच्या माध्यमातून घेतलं तर तुम्हाला इंटरॅक्टिव्ह पार्टिसिपंट म्हणून तुम्हाला त्यात सहभागी घेता येईल. प्रत्यक्ष जायभाई साहेबांना आपल्याला प्रश्न विचारता येतील, आपल्या क्वेरीज विचारता येतील. म्हणून माझी रिक्वेस्ट असेल की आपण झूमच्या माध्यमातून कनेक्ट व्हा. तसेच आजच्या ज्या काही लेक्चरच्या अनुषंगाने पण काही क्वेरीज असतील, विचारायच्या राहून गेल्या असतील, त्या सुद्धा माझी जायभाई साहेबांना विनंती असतील की परवा त्याच्यावरती सुद्धा काही प्रश्न जर आले तर त्याच्यावरती निश्चितच जायभाई साहेब मार्गदर्शन करतील. मी आता अभय पितळे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या लेक्चरचं वोट ऑफ थँक्स करावं. एक मी प्रश्न विचारू इफ पॉसिबल. हॅलो हॅलो. हो बोला. हा नमस्कार साहेब. आज आवाज येतोय? हा आज साहेब आपण जे आपला बिझी शेड्यूल असून देखील एवढे व्यस्त असून आपण जो आपला बहुमूल्य वेळ वकिलांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि सीपीसी सारख्या अतिशय किचकट विषयावर अतिशय सुरेख आपण जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल शहापूर कोर्ट वकील संघटनेतर्फे मी आपले आभार मानतो. आणि अतिशय सुरेख आणि 21 तारखेला देखील आपल्याकडनं असं मार्गदर्शन होणार आहे, त्याबद्दल देखील आपले खूप आभार मानतोय मी. आणि अतिशय सुरेख आज जो कार्यक्रम झाला म्हणजे आमच्यासारख्या सिनियर वकिलांना सुद्धा बरेच त्याच्यातली माहिती, काही ऑर्डर 10, ऑर्डर 11, 12, 13 हे ज्या ऑर्डर्स आहेत याचा कधीच वापर म्हणजे मला तरी वाटतं का आपल्याकडे हा वापरच केला जात नाहीये. आणि ती जागृती जी आपण केलेली आणि त्याप्रमाणे जर वकिलांनी हे केलं तर दावे डिस्पोज व्हायला फार चांगलं हातभार लागेल. आपण मगाशी सांगितलेलं आहे का नाशिक कोर्टामध्ये हे प्रोसिजर अडॉप्ट केली जाते आणि त्याचे रिझल्टही मिळायला लागलेले आहेत. त्यामुळे ह्या जे ऑर्डर 10, ऑर्डर 11, 12, 13 याचा देखील आपण म्हणजे सर्व वकील बंधूंना मी सांगतो का अतिशय सुरेख हा प्रोव्हिजन्स आहेत आणि या प्रोव्हिजन्सचा आपण वापर करून ह्या ज्या डिले होत आहेत सिव्हिल मध्ये पर्टिक्युलरली, आता शहापूर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी देखील आमच्याकडे 20-20 वर्षापूर्वीचे दावे प्रलंबित आहेत. तर अशा परिस्थितीत हा निपटारा होण्यासाठी देखील खूप मदत होईल. आणि आपण जे सांगितलं का जर वकिलांनी हे दावे जर लवकर चालवले नाहीत तर जस्टिस म्हणजे जो डिले होतोय त्यामुळे तो डिनाय केल्यासारखा आहे. आणि मग ह्याच्यातनं मग एखादं स्पेशल काहीतरी ट्रिब्युनल वगैरे चालू होईल किंवा वेगळा फोरम अडॉप्ट केला जाईल आणि सिव्हिल प्रॅक्टिस सगळी ट्रायल कोर्टात जी आहे ती सगळी बंद केली जाईल किंवा स्टॉप होईल. तर या बाबतीत देखील वकिलांनी या पर्टिक्युलरली ज्युनियर वकिलांनी सातत्याने विचार करावा आणि अशा प्रकारचे जो लवकर ट्रायल करून, कारण जो पक्षकार येतो आपल्याकडे तो अन्याय झालेला असतो त्याच्यावर आणि आपण त्याची ट्रायल डिले करून आपण अजून अन्याय करू नये अशी माझी वैयक्तिक त्याबद्दल धारणा आहे. तर अशा प्रकारे वकिलांनी देखील आपण जे मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे तंतोतंत जर पाळलं तर खूप मदत होणार आहे. आणि आता जवळजवळ 2 तास झालेले आहेत तर माझं परत एकदा आपले आभार मानतो, शतशः आभार. आणि हा कार्यक्रम वरगडे साहेब काय म्हणायचं आता संपला असं जाहीर. हा संपला असं मी डिक्लेअर करतो. परत एकदा शतशः धन्यवाद. नमस्कार.